सूर्या. पुन्हा एकदा नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. आणि बोलपटचा आज आपला मार्च 1 चा रेग्युलर ऑनलाईन ओपन माइक जसं होतं तसं होतं. आणि शर्वरी प्रभू, मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे, फ्रीलान्स म्युझिक कंपोजर आणि लिरिसिस्ट म्हणून काम करत असते. सो ऑफ लेट मी खूप अशा गाणी किंवा कविता लिहायला सुरुवात केली, एस्पेशली हिंदी गाणी. इथे मुंबईत असं हिंदी ओपन माइकचं जास्त कल्चर आहे, हिंदी आणि इंग्लिशचं. तिथे मी मेंटल हेल्थवर गाणी लिहायला सुरुवात केली, कंपोज करायला सुरुवात केली आणि ती सादर करायला सुरुवात केली. आणि त्याच्याने चांगला मला रिस्पॉन्स मिळत गेला आणि मी ते करत गेले सातत्याने. आणि हे करता करता एका ओपन माइकला मी केतकीला भेटले. केतकी म्हणजे जशी मी को फाउंडर आहे बोलपटची, तशी ती पण को फाउंडर आहे. सो ती आणि मी आम्ही एका ओपन माइकला भेटलो. पहिल्याच भेटीत आमची खूप चांगली गट्टी जमली आणि तिने मला नेक्स्ट 2 दिवसात कॉफी पिऊया, कॉफी प्यायला भेटूया का, असं मला अक्षरशः मेसेज आला. आम्ही भेटलो, मनसोक्त गप्पा मारल्या, ॲज इफ वी न्यू इच अदर व्हेरी वेल. खूप छान बॉन्ड झाला आमचा. आणि त्याचं रूपांतर असं झालं की बाय द एंड ऑफ द कॉन्व्हर्सेशन आम्ही असं ठरवलं होतं की आम्ही बोलपट नावाचा एक उपक्रम सुरू करतो. बरं, हे ऑफलाईन खूप होते ओपन माईक, म्हणून मराठीत करायचं असं ठरवलं आणि एक्सपिरियन्स नव्हता, त्यामुळे ऑनलाईन सुरुवात करून बघूया असा विचार केला. आणि दर महिन्याच्या 1 तारखेला हे करायचं ठरलं. म्हणजे मार्चमध्ये भेटलो. खरं तर बरोबर 1 वर्ष होईल आता 8 तारखेला आम्हाला भेटून. आणि एप्रिलमध्ये आम्ही अनाऊन्स केलं आणि मे मध्ये आम्ही सुरुवात केली, काहीही अनुभव नसताना. पण हळूहळू ग्रॅज्युअली इन द प्रोसेस आमची चांगली मैत्री झाली. ती आणि आम्हाला लक्षात आलं की बऱ्याचशा कॉमन गोष्टी आमच्यात आहेत. म्हणजे जशी मी सायकोलॉजिस्ट आहे तशी ती पण सायकोलॉजिस्ट आहे. ती काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट, मी क्लिनिकल, मी प्रॅक्टिस करते आणि ती ट्रान्सलेशनचं वगैरे काम करते. सो असं करून हा उपक्रम सुरू झाला. आणि तुमच्या सगळ्यांच्या अतिशय काय म्हणतात त्याला, ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्समुळे हे जे काय चाललंय ते चाललंय हा उपक्रम. त्यामुळे तुम्हाला मी थँक्यू म्हणून तुम्हाला, म्हणजे आय वोंट, खूप छोटा असा शब्द येतो. सो त्यामुळे आम्ही करत गेलो, आम्हाला रिस्पॉन्स तुमच्याकडनं प्रतिसाद चांगला मिळत गेला आणि तुमचा आला म्हणून आम्हाला बरं वाटलं. सो इट वॉज अ सायकल आणि ते आम्ही सातत्याने करत आलोय. तसंच मग आम्ही एक लिव्ह स्टोरीज नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, हिंदी जो एस्टॅब्लिश हिंदी ओपन माइक्स वगैरे करतात ते लोक, आणि लहान मुलं आहेत अक्षरशः, ते आपल्या ग्रुपमध्ये पण आहेत. सो त्यांनी आम्हाला पुश केलं की आपण ऑफलाईन पण करूया. आणि मी आणि केतकी असे होतो की आम्हाला काहीच अनुभव नाहीये, सो कसं काय होणार आहे आमचं वगैरे वगैरे. पण या मुलांनी अक्षरशः आम्हाला काहीच नाही, आम्ही फक्त एन्जॉय करू शकलो तेव्हा एन्जॉय करायला दिलं. बाकी सगळ्यांनी त्यांनी व्याप तो सांभाळला पूर्ण आणि डोलारा अख्खा. आणि त्यांच्या निमित्ताने आम्ही पहिला आमचा कोलॅबरेशनमुळे मुंबईत पहिला ऑनलाईन सोडून ऑफलाईन ओपन माइक केला गोरेगावला. त्याच्यानंतर परत कॉम्युन सारखा मोठा मंच, जिथे स्पोकन फेस्ट नावाचे फेस्टिवल, एशियाचं सगळ्यात मोठं पोएट्री अँड म्युझिक फेस्टिवल जे सेलिब्रेट करतात, त्यांच्याबरोबर आम्हाला एक कोलॅबरेशन मिळालं, जे आम्ही नोव्हेंबरमध्ये केलं. मग डिसेंबरमध्ये पुण्याला केलं. असं करता करता आता आमचं फर्स्ट स्वतःचा इंडिपेंडंट आम्ही जस्ट स्टुडिओज बँड्राला आमचा ओपन माइक केला. आणि आता जस्ट उद्या एक होतोय तो एक रीड अ किताब नावाची एक बुकची कम्युनिटी आहे, वाचकांची कम्युनिटी आहे, त्यांच्याबरोबर आम्ही उद्या बँड्राला पुन्हा करतोय नाशिक कॉलेजला. सो असं करता 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 आम्हाला पण हुरूप आला, आम्हाला पण एनकरेजिंग खूप रिस्पॉन्स मिळाला आहे लोकांकडनं, खूपच चांगला प्रतिसाद आणि एनकरेजमेंट आणि सपोर्ट मिळाला. सो आम्ही करत गेलो. सो ही थोडक्यात माझी ओळख. आणि आज मला खूप खूप अतिशय आनंद होतोय, कारण या ज्या होस्ट आहेत आज आल्यात आपल्याला लाभल्या, त्यांना आम्ही द मोस्ट सॉर्ट आफ्टर होस्ट म्हणतो, कारण आम्ही बऱ्याच महिन्यापासून आमच्या तारखा आणि आमच्या वेळा जुळत नव्हत्या. पण आज तो योग आला की आपल्या म्हणजे शीतल देशपांडे आहेत, ज्या आजचं निवेदन करणार आहेत. सो थोडक्यात त्यांची ओळख सांगते आणि मग सगळी सूत्र त्यांच्या करते. की शीतल प्रधान देशपांडे त्या काय म्हणतात, त्या मल्टीलिंग्युअल पोएट आणि रायटर आहेत, ऍक्टिव्ह इन फेसबुक ग्रुप्स, पार्टिसिपेटिंग इन पोएट्री contests. Her writings have been published in magazines, journals, anthologies. She is a graduate from Mumbai University and holds a computer programming degree. She enjoys music, singing, reading, writing short stories and is a homemaker. So त्यामुळे त्यांच्या काही few of her anthologies to mention काही आहेत, मी त्याचा उल्लेख करते. गॉडेस ऑन द अर्थ हे इंग्रजीत आहे. मग होल वर्ल्ड इन सिंगल वर्ड,
हे पुन्हा इंग्रजीत आहे, आणि दिशाए जिंदगी की हे हिंदीत त्यांनी केलेलं काम आहे. सो त्यांचं खूप खूप स्वागत. अजूनही त्यांचं खूप लांबलचक लिस्ट आहे, पण मी थोडक्यात सांगते कारण त्या डेफिनेटली जशा मल्टी टॅलेंटेड आहेत तशा होस्टही उत्तम आहेत, आणि अशी आम्हाला खूप मोठी छान पावती मिळाली आहे ऑलरेडी. सो वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड. सो ओव्हर टू यू शीतल, अँड गॉड. थँक्यू सो मच शर्वरी ह्या परिचयाबद्दल. तर नमस्कार, मी हैदराबादहून शीतल देशपांडे, तुमची दोस्त आणि आजच्या या कार्यक्रमाची होस्ट. आपल्या सर्वांच्या लाडक्या बोलपटच्या ऑनलाईन मैफिलीत भाग घेणाऱ्या तुम्हा सर्व साहित्यिकांचे मनापासून स्वागत करते. ह्या कार्यक्रमाकरता नोंदणी केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर आपली ही काव्य मैफिल सुरळीत व्हावी या हेतूने काही नियम नमूद केले आहेत. कृपया त्याची नोंद घ्यावी. पटकन सांगते. तुमच्याकडे तुमच्या प्रस्तुतीसाठी 4 मिनिटांचा अवधी उपलब्ध असेल. या निर्धारित कालावधीत तुम्हाला तुमची स्वरचित मराठी कविता, लघुकथा किंवा इतर कोणतीही प्रस्तुती सादर करता येईल. वेळेचे मान ठेवून खूप मोठी प्रस्तुती करणे टाळावे. तसेच जर तुम्ही कुठल्या दुसऱ्या कवयित्रीची कविता किंवा अन्य कोणती निर्मिती प्रस्तुत करणार असाल तर कृपया त्याप्रमाणे नमूद करावे, जेणेकरून त्या मान्यवरांचा मान राखला जाईल आणि कॉपीराईटचे इश्यूज होणार नाहीत. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आजचा आपला विषय आहे तो नाजूक कोपरा. पण हेही तितकेच खरे की हा विषय बंधनकारक नाही. तुम्ही तुमच्या आवडीची निर्मिती शेअर करण्यास मोकळे आहात, परंतु धार्मिक, राजकीय, द्वेषपूर्ण, दुखवणारा किंवा अश्लील मजकूर प्रस्तुत करण्यास मात्र सक्त मनाई आहे. तसेच तुमच्या प्रस्तुतीमध्ये तुम्ही एखादा सेन्सिटिव्ह विषय मांडत असाल तर प्लीज आम्हाला तशी ट्रिगर वॉर्निंग द्या, जेणेकरून आम्ही त्यासाठी तयार राहू. अजून एक छोटीशी विनंती. तुमच्याबरोबर भाग घेणाऱ्या सर्व सहकवींच्या कविता सादर होईपर्यंत सत्रात उपस्थित राहावे. त्यामुळे सहकलाकारांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, कमेंट्स किंवा इमोजी मार्फत कार्यक्रमाच्या अंतर्गत वेळोवेळी देत राहावे अशी विनंती. तसेच आपला व्हॉट्सॲप ग्रुप सुद्धा ओपन राहील. तुम्ही तुमचा फीडबॅक त्यावर शेअर करू शकता, किंवा तुमच्या काही सूचना किंवा सुधारणा कराव्याशा वाटत असतील आमच्या कार्यक्रमात काही, तर त्या नक्की शेअर करा, नक्की आम्हाला कळवा. आम्ही त्यावर नक्की काही विचार करू. शेवटची पण महत्त्वाची सूचना. तुम्ही आपली प्रस्तुती सादर करत नसताना आपला माईक म्यूटवर ठेवा, जेणेकरून आपल्याला इतरांच्या कविताचा पूर्ण आनंद घेता येईल. चला तर मग आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी ह्या मंचावर बोलवते दीपा राजपूत यांना. मुंबईहून आलेले आहेत दीपा राजपूत. आजच्या काव्यसंध्येत उपस्थित असलेल्या सर्व कवी आणि कवयित्रींना माझा नमस्कार. आजचा विषय खरोखरच खूप छान आहे, तो नाजूक कोपरा. ॲक्च्युली माझ्या कवितेत जो मी विषय मांडला आहे तो फिजिकली प्रेझेंट असलेला कोणता नाजूक कोपरा नाही, पण माझ्या मनातला नाजूक कोपरा आहे. आणि त्यात मी जे जपून ठेवलेले क्षण, जे आठवणी आहेत, ते माझ्या कवितेत व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कविता सुरू करण्याच्या आधी टीम बोलपटचे मी आभार मानू इच्छिते, कारण त्यांनी त्यांच्या ह्या प्लॅटफॉर्ममुळे मला माझी कविता सादर करण्याची संधी मिळाली आहे. तर आता कवितेला सुरुवात करते. शीर्षक आहे तो नाजूक कोपरा. मनाच्या कुपीत दडलंय गुपित, सांगू का आज तुम्हाला? मनाच्या त्या नाजूक कोपऱ्यात जपून ठेवलंय मी कुणाकुणाला. बालपणीची मी आणि माझे सवंगडी, शाळेच्या मधल्या सुट्टीत खेळलेली लगोरी आणि लंगडी. सणांची वाट न पाहता होत होता प्रत्येक क्षण साजरा, आजही आनंद देतो तो नाजूक कोपरा, तो नाजूक कोपरा. कॉलेजच्या आठवणी आणि मैत्रिणींसोबत केलेली धमाल, कधी लायब्ररीत केलेला अभ्यास तर कधी ज्युनियर्सचे केलेले हाल. प्रत्येक इव्हेंट मग एकत्र येऊन केला होता साजरा, आजही आनंद देतो तो नाजूक कोपरा, तो नाजूक कोपरा. लग्नानंतर बदललेलं आयुष्य, अचानक आलेली जबाबदारी, सगळं छान चाललेलं तरी आतुरता होती जाण्याची माहेरी. आठवणीत जपून ठेवलाय प्रत्येक दिवाळी आणि दसरा, आजही आनंद देतो तो नाजूक कोपरा, तो नाजूक कोपरा. माझ्या लेकींचे आयुष्यात आगमन, त्यांचे बोबडे बोल, त्यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण जपलाय मनात खोल खोल. मातृत्वाचा आनंद केलाय
प्रत्येक क्षणी साजरा, आजही आनंद देतो तो नाजूक कोपरा, तो नाजूक कोपरा. आयुष्यात आलेली संकटे आणि त्यावर केलेली मात, प्रत्येक वेळी धावून आलेला देव आणि परिवाराची साथ, आज शब्दरूपाने करते आहे भावनांचा उत्सव साजरा. आजही आनंद देतो तो नाजूक कोपरा, तो नाजूक कोपरा. धन्यवाद. वा वा वा, खूपच छान दीपाजी. तुम्ही ज्या कवितेने सुरुवात केलेली आहे ती सुरुवातच जोरदार झालेली आहे आणि अगदी विषयाला धरून तुम्ही कविता केलेली आहेत, त्यामुळे खूपच छान वाटलं. आणि प्रत्येक लाईनीमध्ये आमच्या आठवणी जागा झाल्या. तुम्ही प्रत्येक लाईफचे प्रत्येक स्टेजेस घेतलेले आहेत, अगदी शाळेपासून लग्नापर्यंत, मातृत्व, सगळं आणि खरोखर प्रत्येकाचा तो एक नाजूक कोपराच आहे की खूप छान वाटलं. त्यामुळे आय एम शुअर सगळ्यांनाच आवडला असणार हा. तर आता आपण बोलूया नेहा जी आहेत का? हो. नेहा जामसांडेकर. माझं नाव आहे नेहा जामसांडेकर आणि माझं कवितेचं नाव आहे माझे आजोबा अप्पा, कारण तेच आहेत माझा नाजूक कोपरा. ते माझे आजोबा नव्हते, ते माझे खरे मित्र होते. माझ्या विराट आयुष्याचे ते एकमेव छत्र होते. ते माझे लाड करायचे, माझ्यावर अपार माया करायचे. जादू होती त्यांच्यात की ते संकटाला एकटे धरायचे. त्यांचे माझ्यावर अपार प्रेम होते आणि होती अपार माया. त्यांची माझ्यावर होती सदा परोपकारी छाया. असा हा महान माणूस ज्याने मानली नाही जीवनात कधीही हार, अशा अप्पांवर माझे प्रेमच होते अपार. त्यांनी माझ्या डोळ्यात कधी आणूच दिला नाही अश्रू. अशा महान माणसाला कसे शकेन मी विसरू. मी त्यांची बाहुली होते व होते त्यांची राजकन्या छान. त्यांनी मला जीवनात शिकवले कधी समजू नकोस तू स्वतःला लहान. माझ्या आजोबांचा होता माझ्यावर खूप जीव. त्यांची नी माझी काय वेगळीच होती नीव. त्यांनी मला सांगितलेले खूप मोठी हो, हो खूप महान, आणि अभ्यास व खेळाबरोबर करत जा थोडे तरी ध्यान. असा हा महान महामेरू व हा कल्पतरू किती अविस्मरणीय छाप उमटवतो की माझ्या निरागस डोळ्यात तो एक अभिमानी अश्रू दाटवतो. मला काय माहीतच नव्हतं, कारण आमची हृदय होती एक. जगात असा माणूस शोधणे कठीण, इतका समंजस व नेक. अशा माझ्या जीवनात मित्राला माझा मनापासून सलाम, ज्यांनी मला शिकवलं की जीवनात होऊ नकोस तू कधीही कुणाचीही गुलाम. एक असा माणूस ज्याचा कणा कणखर तर दृष्टी तेज, सजवली सदा त्यांनी माझ्यासाठी त्यांच्या हृदयात फुलांची सेज. जीवनाच्या प्रवासात एक मूलमंत्र त्यांनी शिकवला मला सगळ्यात आधी. त्यांनी मला शिकवले की जीवनात मोडू नकोस नि वाकू तर अजिबातच नकोस कधी. जीवनात त्यांनी माझे मन संस्काराच्या तेजाने समर्थक केले. मी त्यांना जीवनात आदर्श केले आहे व मी त्यांना फार मानते, कारण ते संस्कारात, ध्येयात व तत्वात अतुलनीय होते व त्यांनी माझे जीवन आज सार्थकच केले. थँक्यू. खरंच हे अगदी परफेक्ट बोललीस नेहा, की काही आठवणी अशा इतक्या आपल्या नाजूक कोपऱ्यात असं एखादी व्यक्ती इतकी बसून जाते, जसे तुझे आप्पा आहेत, माझी आजी आहे. तर ह्या आठवणी आपण त्यांच्या पुसूच शकत नाही, त्या जाऊ शकत नाही. तो कोपरा त्यांच्यासाठी ठरलेला आहे. आणि मला वाटतं ह्या थीम असं घेण्याची मागची तीच आपली इंटेन्शन होतं, तेच इंटेन्शन होतं की एका ह्या विषयावरून आपण आज इतक्या गोष्टी बोलणार आहोत, प्रत्येकाच्या मनातलं बोलणार आहोत. तर त्यामुळे मला वाटतं त्याचं सौंदर्य हेच आहे ह्या आपल्या थीमचं, की कोणाच्या मनातलं काय आहे ते आज आपल्याला कळणार आहे. त्यामुळे छान वाटतंय, वेगवेगळे विषय पुढे येत आहेत. आणि जस्ट एक रिमाइंडर मी मध्ये देण्याचा हे करते प्रयत्न, की उद्या म्हणजे 2 मार्चला रीडे किताबच्या लिट फेस्टिवलमध्ये बोलपट आपला ओपन माईक सादर करत आहे. तर तुम्ही त्यामध्ये जरूर भाग घ्या. आपल्या कविता, कथाकथन, कॉमेडी किंवा काहीही अगदी सादर करा. रजिस्ट्रेशन करायला मात्र विसरू नका. त्यामुळे त्याची तुम्ही नोंद घ्या. आणि तुमचा प्रतिसाद आम्हाला आमच्या बोलपट चारोळ्यांवर
मिळतोच आहे. दर महिन्याच्या 4 तारखेला चारोळी उपक्रम आपण चालवतो. तर ह्या वेळेला सुद्धा तुमचा उत्तम प्रतिसाद असेलच, ह्याच्यात काही शंकाच नाही. तर तेही तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता आपण जाऊया आपल्या पुढच्या सहभागीकडे. तर मी आता बोलवते पुण्याहून उन्मेष जी यांना, उन्मेशजी मोहितकर. उन्मेशजी, थँक्यू, धन्यवाद शीतलजी, धन्यवाद तुम्ही मला इकडे बोलावलं. विशेष करून जे ऑर्गनायझर्स आहे केतकीजी, खूप खूप छान तुम्ही ऑर्गनाईज करतात. मला वाटतं की मराठीमध्ये अजून असे प्रोग्राम झाले पाहिजेत आणि ते खूप महत्वाचं आहे असे मला वाटतं. तर मी 1-2 कविता सादर करतो आपल्या पुढे. टायटल आहे निर्दोष कोण आहे. प्रश्न हा नव्हे की दोष माझा की तुझा, प्रश्न हा नव्हे की दोष माझा की तुझा, प्रश्न हा आहे की निर्दोष कोण आहे. प्रश्नांची उत्तरे घोर अरण्यात अस्त झाली, प्रश्नांची उत्तरे घोर अरण्यात अस्त झाली. दूर उगवणारा सूर्य बोलला निर्दोष कोण आहे, दूर उगवणारा सूर्य बोलला निर्दोष कोण आहे. बहाणे शब्दांचे होते, तीर पुराणे होते, लहुलुहान मी झालो. खुणी विचारतोय निर्दोष कोण आहे, खुणी विचारतोय निर्दोष कोण आहे. प्रेतांची यात्रा माणसाची जत्रा, प्रेतांची यात्रा माणसांची जत्रा, माणसातला जिवंतपणा निपचित पडला आहे. सरणावरचे प्रेत विचारतय निर्दोष कोण आहे. शेत खाणाऱ्या कुंपणांचा बाजार झाला आहे, शेत खाणाऱ्या कुंपणांचा बाजार झाला आहे. भंगार स्वप्नांच्या शृंगारात मग्न नग्न जनता, भंगार स्वप्नांच्या शृंगारात मग्न नग्न जनता. कापडाच्या दुकानात नागडे विचारतायत निर्दोष कोण आहे, निर्दोष कोण आहे. स्वर्गातल्या अप्सरांना आता कसलेच भान नाही, स्वर्गातल्या अप्सरांना आता कसलेच भान नाही, कसलाच मान नाही. नरकात जगणाऱ्या जिवंत सभ्य माणसात आता कसलेच प्राण नाही. निर्दोष पाखरांच्या जल्लादांना प्रश्न आहे निर्दोष कोण आहे, निर्दोष कोण आहे. जर तुम्ही अलाव कराल तर परत एक अजून करू शकतो का? चालेल. आज मी तिकडे गेलो होतो, आज मी तिकडे गेलो होतो. तो नाजूक कोपरा अजून तिकडेच होता, पण तिकडे सगळे शांत होते. उद्ध्वस्त झालेले काही लोक तिकडे बसलेले होते. पांढरे पांढरे केस, वाढलेली दाढी, तरुण मुले शून्यात बघत होते. कुठले वादळ आले आणि नाजूक कोपरा वाहून गेला, उद्ध्वस्त झाला. उत्सव जिंदगीचा इकडे भूतमहालासारखा शांत होता. अचानक एक किंचाळी मी ऐकली. दूर वडाच्या झाडाखाली कोणतरी किंचाळत होते, कोणीतरी मला तिकडे बोलवत होतं. मी तिकडे चालत गेलो. पर्याय नव्हता. जिंदगी तुम्हाला जेव्हा बोलावते तेव्हा ती परवानगी घेत नाही. तिकडे वडाच्या झाडातून आवाज आला, किती घाबरतोस, आज मरशील लेका, जा सग तुझे आयुष्य, मरायच्या आधी एकदा हसून तरी घे. थँक्यू, थँक्स अ लॉट. वा 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 उन्मेशजी, दोन्ही कविता छान होत्या. पहिली तर खूपच कठीण विषय होता, पण अगदी मार्मिक, आणि तो तुम्ही उत्तम मांडलात. त्यामुळे तो येऊन प्रत्येकाच्या मनाला भिडला असं म्हणायला हरकत नाही, कारण प्रत्येक जण त्याच्याशी कनेक्ट होऊ शकला, जे जे तुम्ही म्हणत होतात. आणि दुसरा आपल्या थीमशी रिलेटेड होते तुमची कविता, तोही विषय तुम्ही छान हाताळलात वेगळ्या पद्धतीने. आणि मला वाटतं शर्वरी उन्मेशजीचे ज्यांच्या कविता नेहमीच वेगळ्या असतात,
नेहमीच त्याच्यात वेगळेपण असतं. हो, म्हणजे मी त्यांच्या कविता ह्याच्या आधीही ऐकलेल्या आहेत. इंग्लिशमध्ये पण ते लिहितात, मराठीमध्ये पण ते लिहितात. तर त्यांची जी पद्धत आहे एक कविता प्रेझेंट करण्याची, मला वाटतं ती प्रस्तुती त्यांची आपलं मन जिंकून जाते. त्यामुळे लिखाण तर उत्तम असतंच, पण प्रस्तुती त्यांची तितकीच प्रभावी असते. त्यामुळे उन्मेषजी छान वाटलं तुम्ही आज पहिल्यांदाच या बोलपटवर आमच्याबरोबर कनेक्ट झालायत. ह्यापुढेही असेच कनेक्ट होत राहा. आम्ही दर महिन्याला 1 तारखेला भेटतो. त्यामुळे ह्याच्या पुढेही तुम्हाला बघायला आम्हाला आवडेल, तुम्हाला ऐकायला आम्हाला आवडेल. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खूपच छान ऑर्गनाईज करताय तुम्ही हे सगळं. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. उमेशजी, आणखीन एक म्हणजे केतकी आज आपल्या येऊ शकली नाहीये, म्हणजे जी को फाउंडर आहे आपल्या बोलपटची. लिट फेस्ट जो आपला होतोय ज्याच्याबरोबर उद्या आमचं कोलॅबरेशन आहे, तिथे ती सध्या आहे, त्यामुळे ती आज येऊ शकली नाही. पण तिचा बेटर हाफ म्हणजे आदित्य बागलकर इथे आहे आणि त्यांनी तुमच्यासाठी खास कमेंट केलंय कमेंट सेक्शन मध्ये, एक्सलंट प्रेझेंटेशन. थँक्यू. येस, कॅरी ऑन. मला एक सहज म्हणजे एक बोलायचं होतं. हे माझ्याविषयी नाही, इन जनरल. मला वाटतं की कुठलाही एक समाज आहे ना, जोपर्यंत तुम्ही त्यात असे हिरोज निर्माण करत नाही घरोघरी सगळीकडे सगळ्या मोहल्ल्यामध्ये, आय थिंक मराठी लोक आपण त्यात कमी पडतो असं मला वाटतं. कारण मागे नाना पाटेकरांना कोणतरी प्रश्न केला होता की आजकालच्या कवीमधून तुम्हाला कोण आवडतं, तर ते उत्तर देऊ शकले नाही त्याचं. मला वाटतं त्यांनी द्यायला पाहिजे होतं उत्तर. कोणतरी एक नवीन हिरो त्यांनी तयार करायला पाहिजे होता. कारण हिरो जेव्हा क्रिएट होतात समाजामध्ये, तेव्हा बाकीचे लोक त्यांच्याकडे बघून परत प्रगती करतात असं मला वाटतं. आणि तुम्ही सगळ्यांना प्लॅटफॉर्म देताय त्याविषयी आय थिंक खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नो डाऊट. सर, चला आपण आता पुढे पुढच्या पार्टिसिपंटना बोलवूया. मी आता बोलवू इच्छिते ठाण्याहून जगदीश पाटील यांना. जगदीश पाटीलजी, तुम्ही तयार आहात? हो, नमस्कार. माझा आवाज येतोय? हो हो, अगदी क्लिअर येतोय. ओके. सो ही आय थिंक बोलपट बरोबर मी बऱ्याच दिवसांपासून आता असोसिएटेड आहे आणि बरेच लोक ओळखत असावेत आधीच. तर कोपरा ही थीम दिल्यानंतर कोपरा हा शब्द मनात चालू होता. असं आधी काही लिहिलं नव्हतं त्याच्यावरती, पण मी युजली गझल लिहितो. तर मग कोपरा हा शब्द सांगितल्यानंतर ते ऑटोमॅटिक यायला लागलं. तर ते सादर करतो की जिथे कुणी येत जात नाही, घरात आहे असा कोपरा. जिथे कुणी येत जात नाही, घरात आहे असा कोपरा. माणूस गेले निघून तरीही हयात आहे असा कोपरा. जिथे कोणी येत जात नाही, घरात आहे असा कोपरा. माणूस गेले निघून तरीही हयात आहे असा कोपरा. तुझ्या तेवढ्या आठवणींचा गुंता सुटता सुटला नाही. तुझ्या तेवढ्या आठवणींचा गुंता सुटता सुटला नाही. इतक्या दशकानंतर सुद्धा मनात आहे असा कोपरा. जिथे कधी मी राहायच होती नाजूक जागा सुटली आता. जिथे कधी मी राहायच होती नाजूक जागा सुटली आता. असे ऐकतो मजेत आहे, सुखात आहे असा कोपरा. आणि त्या वळणावर झाड अजूनही मोहरायला तयार आहे. त्या वळणावर झाड अजूनही मोहरायला तयार आहे. तो आणि ती भेटायाची ददात आहे असा कोपरा. काय चूक अन काय बरोबर कुणी ठरवले आहे सगळे. काय चूक अन काय बरोबर कुणी ठरवले आहे सगळे. प्रश्नांनी भरलेला बघ उत्तरात आहे असा कोपरा. मला कधीही माझ्यासाठी हात पसरणे जमले नाही. हे थोडंफार बोलपटसाठी आहे की मला कधीही माझ्यासाठी हात पसरणे जमले नाही. शब्दांसाठी कुठे ईश्वरा जगात आहे असा कोपरा. आणि शेवटचं शेर आहे की खुणावती क्षितिजाच्या वाटा अथांग सागर अंबर डोंगर. खुणावती क्षितिजाच्या वाटा अथांग सागर अंबर डोंगर. जरा विसावा घेता यावा तुझ्यात आहे असा कोपरा. खुणावती क्षितिजाच्या वाटा अथांग सागर अंबर डोंगर. जरा विसावा घेता यावा तुझ्यात आहे असा कोपरा. वा वा, खूपच सुंदर, खूपच सुंदर, खूपच सुंदर. तुम्ही म्हणजे थीम फारच सुंदर मांडलात. काय वाटतंय तुला शर्वरी, काय बोलायचंय का? मी स्पीचेस आहे. कमेंट्स खूपच सुंदर, म्हणजे काय बोलावं. आणि सातत्याने मी त्यांचं ऐकत आलंय अर्थात. आणि
खूप खूप आई म्हणजे खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे बोलपटसाठी. त्यामुळे मला खूपच असं मनापासून तुमचं धन्यवाद आणि आभार की तुम्हाला ते डेडिकेट करावंसं वाटलं, त्याबद्दल लिहावंसं वाटलं. आणि इतकं तुमचं लिखाण सातत्याने मी ऐकत आले. आपण ऑफकोर्स आता बोलपटचे बरेच ओपन माईक किंवा उपक्रम ते असतातच आमच्याबरोबर, आणि एव्हरी टाइम ही मॅनेजेस टू किल इट. आणि मधला एक ओपन माईक माझा मिस झाला होता, त्यावेळेस मला अचानक बाहेर जायला लागलं. तर त्यावेळेस लिहिलेलं मी पूर्ण सादर करत नाही, पण एक त्यातला पार्ट सादर करतो की त्या दिवशी मराठीवर आपला ओपन माईक होता. तर सध्या असं आहे की मराठी आपण खूप कमी जण मराठी बोलतो, लिहितो, आणि त्याच्यावरती काहीतरी सुचलं होतं की अधप्पात झेली मराठी, अधप्पात झेली मराठी, लिहाव्यात ओळी मराठी. किती शब्द रिप्लेस झाले, किती शब्द रिप्लेस झाले, किती आता ओली मराठी. आणि मराठी कुणी भेटल्यावर, मराठी कुणी भेटल्यावर वगळतात बोली मराठी. शिकवतात शाळेत भाषा, कशी त्यात खाली मराठी. कथा नाटके अन सिनेमे विसरतात वाली मराठी. उशिरा किती जागा आली, उशिरा किती जागा आली, नि अभिजात झाली मराठी. हे थोडंसं सॅड होतं, म्हणून मग थोडं पॉझिटिव्ह पण हवं त्याच्यामध्ये. म्हणून खरं कसं आहे की सहज पैज जिंकून जाते, अतोनात खोली मराठी. सहज पैज जिंकून जाते, अतोनात खोली मराठी. मराठी हवा वाहणारी नि गगनात लाली मराठी. मला प्रिय इतकेच आहे, मला प्रिय इतकेच आहे, वरणभात पोळी मराठी. आणि अहोभाग्य हे लाभलेले, अहोभाग्य हे लाभलेले, नशिबात आली मराठी. वा थँक्यू. वा वा, खूपच छान, खूपच छान. तर जगदीशजी नंतर मी आता बोलवते मुंबईहून आलेल्या अश्विनी सानाके म्हणून. त्यांना अश्विनीजी आल्यात का? मला दिसत नाहीयेत ऍक्च्युली. हो, मला दिसत आहेत. हो, अश्विनीजी आहात तुम्ही? अश्विनी सानाके मुंबईहून. हॅलो, हा मी आहे. मी आत्ताच जॉईन झाले, तर अजून कोण बाकी तर त्यांच्यानंतर चालेल, हरकत नाही, हरकत नाही. मग असावरीजी मी तुम्हाला बोलवू इच्छिते. असावरीजी रानडे, असावरी. मी एक छोटासा लेख कोविडच्या काळामध्ये लिहिला होता बाक या विषयावरती, तर तो आधी सादर करेन आणि त्यानंतर एक कविता सादर करेन जी एका आईच्या मनातली गोष्ट आहे. सो तिच्या मनातला हळवा कोपरा येतो, सो ती नंतर सादर करते. ठीक आहे. सो बाक पासून सुरुवात करते. शाळेत बाक आणि बाजूची मैत्रीण हे समीकरण खूपच मस्त होतं. कोविडच्या काळात एका शाळेबाहेर उलटे ठेवलेले बाग बघितले आणि मन कालावलं, कारण तेव्हा सगळीच मुलं बिचारी आपली छोटू छोटू स्क्रीनवरती अभ्यास करायची. खरं तर शाळा सोडून अनेक वर्ष झाली आहेत, तरी आई आणि शाळेतल्या बाई यांच्याशी नाळ कायमच जोडलेली राहते. दरवर्षी तुमच्या बाजूला बसणारी बाकावरची व्यक्ती सतत बदलत जरी असली तरी तो बाक मात्र कायम भक्कम तुम्हाला आधार देतो. मग त्यावर तुम्ही कर्कटकने चरे ओढा, हवं तर बदाम काढा, तो हू का चू करत नाही. असंख्य मुलं शाळेतून बाहेर पडतात, त्यापैकी काही IT मध्ये जातात. मग जेव्हा त्यांना लाईव्ह प्रोजेक्ट मिळत नाही तेव्हा तेथेही त्यांना बेंचवर बसवतात. अशी एक शैली आहे बोलायची त्यांच्या जगातली, IT वाल्यांच्या. मग करिअर, पैसा, लग्न, मुलं बाळ सगळं असं छान छान सेटल झालं की पुन्हा आपण एका बाकावर जाऊन बसतो. आता हातात वर्तमानपत्र, डोळ्याला चष्मा आणि नजर रस्त्यावर न चालणाऱ्या लोकांवर असते. त्याचं कारण असं, कारण आता खरं तर आपल्या पाठीलाच बाक आलेला असतो. धन्यवाद. सो ही एक बाक या विषयावरती आहे आणि कविता सादर करते जो एका आईच्या मनातला कोपरा. कवितेचं नाव आहे आवस. आता आवस म्हणजे अमावस्या. आपल्यातली ही शांतता आता तिढा निर्माण करते. कसं आणि का विसरायचं मी त्याला, असा मी रोज विचार करते. शक्यच नाहीये ते तू समोर दिसत असताना, आणि आपल्या लग्नातली फ्रेम मी रोज प्रेमाने पुसत असताना. आपलं बाळ येतं रे स्वप्नात सतत,
ते गेल्यापासून मला काहीच नाही रुचत. कुठून आणायची रे ताकद, कुठून आणायची रे ताकद रोज रोज हसण्याची. मनात एकच इच्छा आहे पुन्हा आपल्या बाळाला पाहण्याची. मी बाळाजवळ जाऊ की तुझ्याजवळ राहू काही कळत नाही. कळतंय सगळं पण खरं तर वळत नाही. तूच माझी आई होतोस का थोडे दिवस, कारण प्रत्येक दिवस ना आणि प्रत्येक रात्र आता खरं तर मला वाटतीये आवस. धन्यवाद. सावरीजी, तुमच्या दोन्ही कविता खूपच छान होत्या. पहिला जो लेख होता तो खरं तर मला वाटतं नाजूक कोपराच होता प्रत्येकाच्या मनातला, कारण प्रत्येकाची शाळा म्हटल्यावर नाजूक कोपरा हे समीकरण आहे. आणि बेंच वगैरे म्हणजे ते त्या तुम्ही आठवणी अक्षरशः जाग्या केल्यात, आमच्या डोळ्यासमोर आल्या. माझ्या बाजूला बसलेली मुलगी किंवा आम्ही केलेले काही मिस्चिफ आणि टीचर आणि सगळंच डोळ्यासमोर आलं. आणि दुसरं मी म्हणेन की इट वॉज व्हेरी इमोशनल. म्हणजे काय बोलू, स्पीचलेस. आय नो मला लिहिताना पण ते खूप ओव्हरवेल्मिंग होत होतं की आपण हे लिहितोय, पण ते समहाऊ जस्ट इट केम. मग आता ते काय थांबवता नाही आलं मला, तुम्ही थांबवलं. पण खरंच त्या आईच्या तुम्ही सगळ्या भावना ज्या व्यक्त केल्यात त्या खरोखर अगदी म्हणजे प्रत्येक आईच्या हृदयाला नक्कीच जाऊन भिडल्या असतील. त्यामुळे थँक्यू. बोलपटनी संधी दिली आणि हे सादर करता आलं त्यासाठी शर्वरी आणि केतकीचे दोघींचेही थँक्यू सो मच. आणि तुमचे पण ऍज अ होस्ट म्हणून तुम्ही छान सादरीकरण केलं. थँक्यू लॉट. आणि आता आसावरीजींनी पण आईवर कविता म्हटली आणि मला तेच आता आठवलं की दरवर्षी मार्च महिन्यात 8 तारखेला आपण जागतिक महिला दिन साजरा करतो. आणि आजच्या या कार्यक्रमात योगायोगाने बहुतांश सहभागी आपल्याला महिला दिसत आहेत. तर नाही म्हणजे खरंच म्हणजे असं काही नाहीये की म्हणजे केतकीनी किंवा शर्वरीने असं काही लेडीज स्पेशल वगैरे प्लॅन नाही केलेलं, पण ते असं झालंय. त्यामुळे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले असूनही आज या सर्व जणींना एकत्र एका मंचावर आणण्याची संधी बोलपटमुळे मिळालेली आहे. त्यासाठी मी बोलपटचे म्हणजेच त्यामागे असलेल्या 2 सशक्त महिलांचे आभार मानते. थँक्यू केतकी, थँक्यू शर्वरी. तुमच्यामुळे आज ही संधी आम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे. तर मला असं वाटतं की महिलांचा उल्लेख केल्याशिवाय आजचा आपला हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही. तर मी एक तुमचा छोटासा वेळ घेऊन महिलांवर थोडंसं बोलते. माझी एक कविता मी लिहिली होती. म्हणजे स्त्री जीवनातल्या विविध टप्प्यांवर आपण नेहमीच बोलतो, पण काही महत्वाच्या टप्प्यांवर बोलणे उगाच टाळले जाते. तर त्यावर मी केलेली एक छोटीशी कविता. कवितेचं नाव आहे मैत्रीण. मनात माझ्या प्रश्नांचा माजला होता काहूर, मनात माझ्या प्रश्नांचा माजला होता काहूर, तिच्या येण्याची जेव्हापासून लागली होती चाहूल. जवळ घेऊन आईने प्रश्नांचे सारे निरसन केले, जवळ घेऊन आईने प्रश्नांचे साऱ्या निरसन केले. म्हणाली, अगं ती तर आली घेऊन मातृत्वाचे लेणे, अगं ती तर घेऊन आली मातृत्वाचे लेणे. वेळ साधून मग आलीच ती एके दिवशी, वेळ साधून मग आलीच ती एके दिवशी. तेव्हापासून ती जीवाभावाची मैत्रीणच झाली, तेव्हापासून ती जीवाभावाची मैत्रीणच झाली. खूप सारा आनंद आणि भीती थोडी थोडी, खूप सारा आनंद आणि भीती थोडी थोडी, अशी होती आमची ओळख पहिली वहिली. येणे तिचे आईने साजरे केले ओटी भरून, येणे तिचे आईने साजरे केले ओटी भरून. मीही अचानक मोठी झाली त्या दिवसापासून, मीही अचानक मोठी झाली त्या दिवसापासून. मैत्रीण आहे मी तुझी नको ग मला घाबरू, मैत्रीण आहे मी तुझी नको ग मला घाबरू. म्हणाली आता आपण नेहमीच भेटत राहू. नवीन मैत्री खूप सारी गुपिते देऊन गेली, नवीन मैत्री खूप सारी गुपिते देऊन गेली. तीही नव्या आनंदात माझ्या सामील झाली. पुन्हा भेटण्याची वचने तिने पक्की पाळली, पुन्हा भेटण्याची वचने तिने पक्की पाळली. पाळी बनून ती दर महिन्याला भेटत राहिली, पाळी बनून ती दर महिन्याला भेटत राहिली. धन्यवाद. तर मला वाटतं हे विषय कधी कधी टाळले जातात, तर म्हणून त्याविषयी छोटीशी एक कविता.
खूप छान, खूप छान. धन्यवाद. तर आता आपण वळूया आपल्या पुढच्या प्रतिभागीकडे, पण त्याही आधी मला अजून एक गोष्ट थोडीशी नमूद करायची होती. ती म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शर्वरी मेंटल हेल्थवर शोज करते. तर असाच एक शो 23 मार्च रोजी होत आहे. हा एक म्युझिकल लाईव्ह सोलो शो आहे. नाव आहे हाल ए दिल कहो. हा शो अगत्सू फाउंडेशनच्या सहयोगाने होत आहे. तर तुम्ही वेळात वेळ काढून हा शो जरूर बघावा असं मला वाटतं आणि शर्वरीला प्रोत्साहन द्यावे. तर धन्यवाद शीतल. एक थोडंसं मी याच्यात ऍड करू इच्छिते. अगत्सू फाउंडेशन बद्दल थोडंसं सांगते की अगत्सू फाउंडेशन ही मेंटल हेल्थ स्पेस आहे बायलाच, आणि आमिर खान जे आहे त्यांची सुपुत्री म्हणजेच इरा खान यांचं ते इनिशिएटिव्ह आहे. आणि हे बँड्राला त्यांची स्पेस आहे जिथे ते थेरपीज आणि बरेचसे असे उपक्रम फ्री राबवतात. आणि त्यांचा असं मानस आहे की जास्तीत जास्त लोकांना मेंटल हेल्थ सारख्या गोष्टी ज्या अतिशय महाग असतात किंवा आवाक्याच्या बाहेर असतात त्या रिझनेबल चार्जेस देऊन किंवा फ्री अवेलेबल व्हाव्या. जसे ते मराठी स्पीकिंग क्लासेस किंवा कथक क्लासेस हे सुद्धा फ्री ते लोक राबवतात. तर त्यांच्याच बरोबर हा योग जुळून येतोय आणि कोलॅबरेशन होत आहे. सो 23 मार्च रोजी हे बँड्राला अगत्सू फाउंडेशन इथे आहे. तुम्हाला वेळ काढून म्हणजे मी आधीच तुम्ही कॅलेंडर आज 1 तारीख आहे त्यामुळे मी ॲडव्हान्स बुकिंग करते तुम्हाला सगळ्यांचं आणि या निमित्ताने इन्व्हाइट करते. तर जे मुंबईत आहेत त्यांनी तर आवर्जून याच, आणि जे मुंबईत नाही आहेत त्यांनी शक्यतो यायचा प्रयत्न करा. जर त्या आसपास त्या कारखान्याच्या आसपास तुमचं काही इथे मुंबईत काम असेल किंवा या निमित्ताने जर येणं होऊ शकलं तर मला खूप प्रत्यक्ष तुम्हाला भेटायला आवडेल. सो नक्की या. हे 6 ते 7:30 असा कार्यक्रम असणार आहे. आणि सो सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे, कारण ह्याचा उद्देश असा आहे की मेंटल हेल्थ अवेअरनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं आणि त्यांना इन्स्पायर करता यावं, मोटिवेट करता यावं की त्यांना मदत जर घ्यायची असेल तर त्यांनी संकोच बाळगू नये. आणि हाच जसा मी मराठीमध्ये पण करू इच्छिते थोडी मालिका, आणि आता माझं सुरू आहे गाणी लिहिणं त्याच्यावर. मी 1-2 ऐकून आज, पण तुझ्या मराठीतही करायचा माझा मानस आहे. सो तुमचा जर प्रतिसाद जसा बोलपटला तुम्ही दिलाय बरोबर, तसं प्रेम दिलं तसंच मलाही देऊ शकलात तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं जास्त सोपं आणि लवकर होऊ शकतं. सो अगदी नाही, आणि खरंच प्रत्यक्षात मला आता नाही जमलं तुझ्या कुठल्याही प्रोग्राम्सना अटेंड करणं, कारण आपण लांब राहतो. पण मी रेकॉर्डिंग बघितलेली आहेत आणि मला वाटतं खरंच ज्यांना शक्य आहे त्यांनी खरोखर हे तिचे प्रोग्राम्स शर्वरी मॅमचे अटेंड करावे, कारण द वे शी प्रेझेंट्स, तिची एनर्जी, तिचे शब्द, तिचं गाणं, त्यामुळे मला वाटतं की फारच म्हणजे एक वेगळाच हे ती क्रिएट करते, तिकडे एक माहोल क्रिएट करते. तो मला वाटतं बघण्यासारखा आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हा प्रोग्राम अटेंड करावा. आणि येस, तर चला आपण पुढे सरकूया. आपल्या नवीन पार्टिसिपेंटना आपण बोलूया. अश्विनीजी, आता तुम्ही कम्फर्टेबल आहात का? अश्विनी सनाके. अश्विनी माझी आणि कीर्तीची अशी लाडकी मैत्रीण आहे आणि सातत्याने पहिल्या डे 1 पासून ती पण बोलपटचा अविभाज्य घटक आहे. सो येस अश्विनी. थँक्यू. आणि तेच मग 23 तारखेला शर्वरीचा शो आहे, तर नक्की या. आणि शीतलजी, तुमचं होस्टिंग खूपच सुंदर आहे. तुमच्या कविता पण म्हणजे इतकं सुंदर होतं, आणि आसावरीजींचं मी तुम्हा दोघांचंच ऐकलं आता, पण दोघांचं पण इतकं चांगलं होतं की आता मला थोडंसं नर्वस फील होतं की माझं इतकं तर तुमच्या इतकं तर पॉवरफुल नाही आहे पीस, सिम्पल आहे. आणि मला एकतर आजची थीम खूप आवडली आहे, आणि मला माहिती आहे की जे पण होस्ट असतात ते थीम सुचवतात. तर फर्स्ट ऑफ ऑल खूपच सुंदर थीम, म्हणजे असं वाटत होतं की कशाबद्दल लिहावं आणि कशाबद्दल नाही असं होतं. तर असाच माझा पण एक आवडीचा कोपरा आहे माझ्या घरातला, तर त्याच्याबद्दल मी लिहिलं आहे. तर मी सुरू करते. लोक स्वप्न पाहतात महलांची, परिकथांच्या आनंदी शेवटांची, संपत्तीच्या ठेव्यांची, जगभर भटकण्याची. मी कधी तसं स्वप्न पाहिलं का माहीत नाही, पण एक छोटंसं मौल्यवान स्वप्न मात्र मी नेहमी पाहिलं. माझा स्वतःचा एक कोपरा असावा, एक कोपरा जिथे माझ्या अस्तित्वाचा सुगंध दरवळेल, जिथे शब्द माझे सावलीसारखे माझ्या सोबत राहतील,
पानांमध्ये दडलेली स्वप्न, पुस्तकांच्या कव्हरमध्ये कैद झालेल्या आठवणी. तो कोपरा जिथे मी स्वतःला हरवू शकते, कधी कथांमध्ये, कधी कवितांच्या ओळींमध्ये. जेव्हा हे जग थोडंसं कठोर वागू लागतं, जेव्हा माझं मनाचं ओझं वाढतं, तेव्हा शब्द मला शांत करतात, मला हवा तो आधार देतात. आणि त्या कोपऱ्यात उभं असेल माझं स्वप्न, एक सुंदर जिव्हाळ्याने भरलेलं पुस्तकांचं घर. उंच भिंतींवर पसरेल शब्दांचा सागर. कोपऱ्यात एखाद्या गोधडीसारखं मऊ झोपाळा, जिथे संध्याकाळच्या सावल्या कवितांसोबत नाचतील. गॅलरीत एखादी जुनी खुर्ची, जिच्या कडेवर पडलेली धूळ ही जाणून असेल माझ्या वाचण्याच्या सवयी. खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी पानांवर उधळायचं सोनं. आणि प्रत्येक शेल्फमध्ये दडलेलं असेल कधी न विसरता येणारं एखादं पात्र, एखादी ओळ, एखादं जग, जिथे मी पुन्हा पुन्हा हरवू शकेल. हेच आहे माझं खरं स्वप्न, एक स्वतःची लायब्ररी असलेलं घर, शब्दांनी विणलेलं, कवितांनी सजलेलं, एक कायम स्वरूपी निवारा या तात्पुरत्या जगण्याच्या वादळात. धन्यवाद. वा वा, छान छान लिहिलेत तुम्ही अश्विनीजी, खूपच छान. आणि मला वाटतं आपण प्रत्येक जण आपल्या धकाधकीच्या जीवनात हा कोपरा शोधत असतो, की जिकडे तुम्ही जसं म्हणालात, तुम्ही छान एक्सप्लेन केलं की बाल्कनीतली ती खुर्ची, अगदी बरोबर, तेच आपल्याला हवं असतं. आणि कदाचित एक चहाचा कप हातात, तेवढं मिळालं तरी बास असतं. आणि तो कोपरा आपण नेहमी शोधत असतो, कारण पूर्ण दिवसात कधी कधी आपल्याला स्वतःसाठी वेळही नाही मिळत. तर हा कोपरा मला वाटतं प्रत्येकाने जपला पाहिजे, आपल्यासाठी वेळ दिला पाहिजे. तर आता मी बोलवते मयूरजींना. मयूर इंगोले. मयूरजी, मला माझा आवाज येतोय का? मयूरजी नाही आहेत मला वाटतं. हा, होते ते, हरकत नाही. कविताजी त्यांचा माईक बंद आहे. माईक बंद आहे, पण त्यांना आवाज नाही जाते कदाचित. हो, तुम्ही त्यांचा माईक चालू करू शकता ना ऍज अ ऍडमिन? नाही, म्हणजे मी प्रयत्न तोच करते, पण नाही होत. हरकत नाही. कविताजी तुम्ही येऊ शकता का? कविता संग्रास कान्हेरीकर हैदराबादहून आहेत, तर मी त्यांना आमंत्रित करते. कविता संग्रास कान्हेरीकर. नमस्कार सर्वांना. नमस्कार केतकी, शर्वरी आणि थँक्यू शीतल मला मोटिवेशन देण्याबद्दल. आज माझी तब्येत ठीक नाहीये, मी कार्यक्रमात यायचं नाही म्हणूनच म्हणजे असं डिसाईड झाले होते, पण मला शीतलने पुष्कळ पाठिंबा दिला. नाही, तुम्ही कविता लिहिली आहे तेवढी. आजचा विषय पण छान आहे, कोपरा. तर थँक्यू केतकी. कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे कोपरा. कोपरा एक नाजूक हवा माणसाला हृदयाच्या तळातून बोलायला. कोपरा एक नाजूक हवा माणसाला हृदयाच्या तळातून बोलायला. जमलेल्या खूप असतात गोष्टी, चांगल्या वाईट, हसऱ्या रडक्या. एकसारखा दुसरा दिवस नसतो घडलेला. कोपरा एक हृदयाच्या तळातून बोलायला. खिडकीजवळची आवडीची खुर्ची, चहाच्या कपातून उगवणारी सकाळ. कित्येकदा निरखत बसते निसर्गाला. कोपरा एक हृदयाच्या तळातून बोलायला. कोणाला सांगणार हा प्रश्न जेव्हा येतो, अश्रूंना वाहण्याशिवाय मार्ग नसतो. महाराजांच्या रूपातील देवाला कोपरा एक हृदयाच्या तळातून बोलायला. दोन्ही कोपरे एकच, त्याचे रूप वेगळे. कोपऱ्यातील भावनांचे खेळ सगळे. आनंदाच्या क्षणांचा सारीपाट मांडायला. कोपरा एक हृदयाच्या तळातून बोलायला. कोपरा एक नाजूक हवा माणसाला हृदयाच्या तळातून बोलायला. वा 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 वा, छान. थँक्यू.
कविताजी तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं, कारण तुमची तब्येत ठीक नव्हती, पण तरी तुम्ही पोटातून वेळ काढून आणि ऍडजस्ट करून तुम्ही आलात म्हणून बरं वाटलं, कारण तुमची कविता आम्हाला ऐकायची होतीच. त्यामुळे तुमच्या कविता नेहमीच सरळ साध्या शब्दात असतात, पण त्या मनाला भिडणाऱ्या असतात. तुम्ही खूप गंभीर विषय कधी कधी घेता आणि छान समजावून सांगता. थँक्यू. विषय छान होता, मनाला टच करणारा विषय, म्हणून मी कळल्याबरोबर लगेच लिहिली कविता त्याच्यावर. छान वाटलं आणि लिहिताना. गोष्ट आहे. आणि आता तुमची किंवा तुमच्या आधीही मला वाटतं अश्विनीजींनी पण साधारण ह्याच पार्श्वभूमीवर कविता तुमची होती, की रिस्पॉन्सिबिलिटी, तुमच्या जबाबदाऱ्या असतात आणि त्याच्यातून आपण शोधत असतो एक कोपरा, एक की जिथे आपल्याला स्वतःसाठी वेळ काढता येईल. तर मला वाटतं तसंच आहे की ह्या इव्हन प्रत्येक स्त्रीचं सुद्धा जेव्हा आपण बोलतो तेव्हा लग्नाच्या बंधनात अडकल्यावर तारेची कसरत, असंख्य जबाबदाऱ्या, अशामध्ये ती स्वतःसाठी कधी वेळ काढू शकत नाही. त्यामुळे हा कोपरा मला वाटतं तिच्यासाठी नेहमीच महत्वाचा ठरलेला आहे. तर आहेच. आता मी बोलावू इच्छिते निलेश पुण्याहून निलेश खडके यांना. हॅलो, नमस्कार. ऍक्च्युली बोलपटचा ऑफलाईन पण इव्हेंटला होतो. फार वेळ कविता सादर करतो. माझा ऍक्च्युली थीम वरती नाही आहे, पण म्हणजे आपली एक लहानपणीची आठवण असते की एक फेवरेट जागा असते आपली. जसं आपण एसटीने प्रवास करतो त्यावेळेला आपल्याला खिडकीच्या जवळ जागा हवी असते. तर ती एक आठवण होती, त्याच्यावरती लिहिलं होतं काहीतरी, ते सादर करतो. खिडकीजवळची जागा. प्रवासात कोवळ्या जीवाचा सुरू होतो अखंड त्रागा. प्रवासात कोवळ्या जीवाचा सुरू होतो अखंड त्रागा. अनेक प्रलोभने टाळत, परत एकदा सुरू करतो. प्रवासात कोवळ्या जीवाचा सुरू होता अखंड त्रागा. प्रवासात कोवळ्या जीवाचा सुरू होता अखंड त्रागा. अनेक प्रलोभने टाळत गेला मिळवण्या खिडकीजवळची जागा. अनेक प्रलोभने टाळत गेला मिळवण्या खिडकीजवळची जागा. अखेर उभा तो खिडकीजवळी. अखेर उभा तो खिडकीजवळी अन कसा फुलासम फुलला. अखेर उभा तो खिडकीजवळी अन कसा फुलासम फुलला. नको कुणाची कुशी म्हणाला खिडकीच्या तो कवेत भुलला. नको कुणाची कुशी म्हणाला खिडकीच्या तो कवेत भुलला. धावू लागली होती झाडे धावत सुटले होते डोळे. धावू लागली होती झाडे धावत सुटले होते डोळे. डोळ्यांमध्ये कुतूहल होते तेही अगदी साधे भोळे. डोळ्यांमध्ये कुतूहल होते तेही अगदी साधे भोळे. ते बघ पाणी ते बघ होडी. ते बघ पाणी ती बघ होडी तो बघ मागे गेला घोडा. ते बघ पाणी ती बघ होडी तो बघ मागे गेला घोडा. क्षणभर थांबला प्रवास अन किंचाळू लागला तो वेडा. क्षणभर थांबला प्रवास अन किंचाळू लागला तो वेडा. नको प्रवासा अंत आता ह्या. नको प्रवासा अंत आता ह्या. खिडकी व्हावी सखी माझी. नको प्रवासा अंत आता ह्या. खिडकी व्हावी सखी माझी. पुढे पळावे गाव आपुले हीच असावी इच्छा त्याची. पुढे पळावे गाव आपुले हीच असावी इच्छा त्याची. घाटामध्ये थोडे वाकून दरी पाहिली डोळे झाकून. घाटामध्ये थोडे वाकून दरी पाहिली डोळे झाकून. घाटाखाली गाव हे ठाऊक. घाटाखाली गाव हे ठाऊक. खिडकीला केली निरोपाची खून. घाटाखाली गाव हे ठाऊक. खिडकीला केली निरोपाची खून. हाक आली आले गाव. हाक आली आले गाव पुरते बदलून गेले हावभाव. हाक आली आले गाव पुरते बदलून गेले हावभाव. पुन्हा भेटण्याची नव्हती ग्वाही. पुन्हा भेटण्याची नव्हती ग्वाही. रडतच सोडली खिडकीचे गाव. रडतच सोडले खिडकीचे गाव. संपला एकाचा प्रवास आणि जवळ बसला दुसरा प्रवासी. संपला एकाचा प्रवास आणि जवळी बसला दुसरा प्रवासी. तो ना भुलला खिडकीच्या जगाला. तो ना भुलला खिडकीच्या जगाला. निजला खिडकीला घेऊन उशाची. संपला एकाचा प्रवास आणि जवळी बसला दुसरा प्रवासी. तो ना भुलला खिडकीतील जगाला. निजला खिडकीला घेऊन उशाची. प्रत्येक प्रवासा असतो अंत.
प्रत्येक प्रवासा असतो अंत, तरी काहींचा जीव गुंततो खिडकीत. प्रत्येक प्रवासा असतो अंत, तरी काहींचा जीव गुंततो खिडकीत. अखंड सोबतीना कोणी खिडकीचा, अखंड सोबतीना कोणी खिडकीचा. खिडकी असावी बहुधा शापित, खिडकी असावी बहुधा शापित. धन्यवाद. वा वा निलेशजी, तुम्ही एका साध्या खिडकीतून बरंच काही दाखवलं. जीवनाचा खूप मोठा सार तुम्ही सांगून गेलात. आणि मला वाटतं आता हा एक नवीन कोपरा तुम्ही इंट्रोड्यूस केलात खिडकीचा, आणि खूपच छान, खूपच छान. शर्वरी, तुला काय वाटतंय? अगदी अगदी प्रश्नच नाही. आय थिंक हे खूप अनयुज्युअल, पण तरी म्हणजे अरे हो की असं पहिलं. एक्झॅक्टली, म्हणजे इट वॉज नॉट जस्ट अप टू द खिडकी. येस, बसची खिडकी आणि त्या पलीकडे बरंच काही असा होता हा विषय. खूप 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 खोलवर होता आणि खूप छान लिहिलं होतं. खूपच सुंदर, खूपच सुंदर. खूप छान, खूप छान. हे असेच कलाकार ही बोलपटची पावती आहे. त्यामुळे त्यांना म्हणजे इतके सुंदर सुंदर कलाकार प्रत्येक जणांना काही एव्हरी टाइम काहीतरी नवीन घेऊन येतात, किंवा काही नवीन जण काही नवीन घेऊन येतात. सो नाही, आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण एखादा विषय देतो, आपण त्याला बंधनकारक पण ठेवलेलं नाहीये, त्याला काही कंपल्सरी मॅन्डेटरी नाही केले, पण ज्या वेळेला आपण एखादा विषय घेऊन येतो त्यावेळेला ना आपण फोकस करतो त्या विषयावर, आणि प्रत्येकाची मनं वेगळी आहेत, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी. आज आपणच बघतोय आज किती प्रत्येक आपले सहभागी जे आहेत ते प्रत्येक वेगवेगळ्या रचना घेऊन आलेले आहेत, आणि इतकी सुंदर, म्हणजे आपण एका दिशेत कोणी नाही, सगळ्या दिशांनी त्यांनी विचार केलेला आहे. त्यामुळे दॅट इज द म्हणजे तेच हवंय आपल्याला. ऍब्सोल्युटली. त्याचे असंख्य इंटरप्रिटेशन एकच गोष्टीचे, जो बघण्याचा दृष्टिकोन, माइंडसेट, पर्स्पेक्टिव्ह सगळंच वेगळं. त्यामुळे इतकं ते समृद्ध होतं आणि मजा येते. सो हो, म्हणजे आम्ही थोडक्यात विचार केला जातोय. येस, थोडक्यात सांगायचं झालं तर एव्हरी टाइम आम्ही ओपन माईक राबवायचा प्रयत्न करतो, पण वी एंड अप डुईंग अ महफिल. सो मजा येते. नाही, आणि खूप काही शिकायला मिळतं शर्वरी ह्याच्यात, कारण इतक्या सगळ्यांच्या रचना ऐकून, त्यांचे विचार ऐकून खूप छान वाटतं, आणि आपल्याला त्यात खूप काही शिकायला मिळतं. त्यामुळे मला वाटतं हे बोलपट जे तुम्ही सुरू केलेत, आणि दर महिन्याला आपण हे ऑनलाईन माईक, ओपन माईक्स करतो, ते अटेंड करण्यामागचं मला वाटतं हे सगळ्यात मोठं कारण आहे की इकडे यायचं आणि मजा करायची, सगळ्यांच्या रचना ऐकायच्या, त्याच्यातून आपण शिकायचं आणि छान वाटून घ्यायचं. हाच त्याचा प्रश्न. अगदी अगदी, यू सेड इट. तर चलूया आता आपण बोलवूया मुंबईहून अश्विनी जोशी यांना. अश्विनीजी. या, हॅलो 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 अश्विनी. माझा आवाज ऐकू येतो ना क्लिअरली? हो हो हो. माझं बेसिकली खूप लास्ट मिनिट काल ठरलं पार्टिसिपेट करायचं, तर मला जास्त जस्टिस करायला मिळालं ना टॉपिकवर, म्हणजे कविता लिहिणं अँड ऑल, कारण की अजूनही माझं थोडं लाईक मी अजूनही प्रयत्न चालू आहे माझा मराठीमध्ये लिहिण्याचा. पण आय थॉट एक दृष्टिकोन मी मांडू शकते जे मला दुसऱ्यांचे अनुभव ऐकून सुद्धा आणि कविता ऐकून सुद्धा वाटलं मोरॉलेस ते सिमिलर आहे टू म्हणजे काय दुसऱ्यांनी प्रेझेंट केलं. आणि जसं तुम्ही बोलला शीतलजी, एक कोपरा असणं खूप जरुरी आहे ह्या दुनियाच्या भागदौडमध्ये, तर त्याच लाईनीवर माझा दृष्टिकोन आहे. सो मी ते, आणि एक्सपिरियन्स पण. सो दिस इज माय काय म्हणतात माझे थॉट्स. एक कोपरा फक्त एक ठिकाण नाही, तर दिवसातला किंवा आठवड्यातला किंवा महिन्यातला ठराविक वेळ आहे. वेळ तर माझा कोपरा मी इक्वेट करते वेळेला. असा वेळ जेव्हा आपण आयुष्यातील सर्व व्याप व जबाबदारी सोडून आपल्यासाठी वेळ काढतो, स्वच्छंदपणे आपल्याला आवडणारी कार्य, छंद, काहीही स्वतःसाठी करायला वेळ काढतो, तर तो कोपरा मी वेळला म्हणून इक्वेट केलाय. सर्व नाती जे क्षणी आपण सगळे नाती एक्सपेक्टेशन्स जे असतात नातींचे, ते सगळे बाजूला ठेवून थोडा वेळ जो आपण आपल्याशी काढतो, आपल्याशी नातं जुळवण्यासाठी बेसिकली, की खरं मला काय आवडतं, मला काय करायचंय.
बियॉन्ड अदर्स एक्सपेक्टेशन्स बेसिकली. तो तशी वेळ जी आपण काढतो ती खूप आवश्यक आहे. तो कोपरा भले 10 मिनिटाचा असेल दिवसातनं, तो खूप जास्त प्रभावशाली आहे आपल्या जीवनशैलीत पुढे जायला. जसं मी आज खूप दिवसानंतर एका नॅशनल पार्कमध्ये गेलेली आणि जर स्वतः चालत होती एकटी, तर खूप असे दृष्टिकोन चांगले आले, खूप अनुभव चांगला होता, मन शांत स्थिर असं निसर्गामध्ये. तर हे जे आपलं स्वतःसाठी आपण करतो ते चालू ठेवायला हवं. कारण हे जे आपण अनुभव गॅदर करतो ते आपले आठवणी होतात आणि ते एका खूप खास आपल्या हृदयाच्या किंवा मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसतात. आणि हा जो कोपरा आहे तो आपल्याला आपला लहानपण जरी गेलं किंवा जवानी गेली तरी हे आठवणी राहतात आणि ते कोपऱ्यात साठून ते आठवल्यावर आपल्याला खूप छान वाटतं. तर हे माझं जस्ट एक दृष्टिकोन आणि एक्सपिरियन्स आहे. अगदी बरोबर अश्विनी. आणि जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही मराठीत आत्ताच सुरू केलेत लिहायला, तर छान वाटलं तुमचा प्रयत्न. आणि तुम्ही जे मिक्स हिंदी आणि ते खूप गोड वाटलं कानाला, तर छान वाटलं. आणि तुम्ही जो विचार मांडला तो तर परफेक्ट आहेच की आपण काढायलाच पाहिजे वेळ. त्यामुळे मलाही काही मी 1-4 लाईनी लिहिल्या होत्या आधी, तर त्या मला आठवल्या. कारण दोघी तिघींनी तोच विषय थोडासा रिलेट झालं की आपण स्वतःसाठी वेळ काढणं कधी कधी शक्य होत नाही, पण ते गरजेचं किती आहे ते मी थोडंसं लिहिलं होतं, ते मी ऐकवते. का जगावे तिने नेहमीच दुसऱ्यांसाठी म्हणून. मी स्त्रीला म्हणून एखाद्या बाईसाठी लिहिलेलं आहे हे. का जगावे तिने नेहमीच दुसऱ्यांसाठी म्हणून, काढावा की वेळ स्वतःसाठी तिन्ही कामामधून. का नेहमीच करावी घराची सजावट जीव तिने ओतून. का नेहमीच करावी घराची सजावट जीव तिने ओतून. स्वतःही नटावे की तिने पावडर लाली लावून. का व्हावे मीरा तिने नेहमी स्वतः विष. का व्हावे मीरा तिने स्वतः विष घेऊन. जगावे की राधेसारखे कानाची बासुरी बनून. जगावे की राधेसारखे कानाची बासुरी बनून. तर हेच आहे ना की आपण नेहमी दुसऱ्यांसाठी जगत असतो, पण स्वतःसाठी जगणं किंवा स्वतःचा तो नाजूक कोपरा जपणं हे आपण शिकलं पाहिजे. मग मला वाटतं सगळं शक्य होईल. त्यामुळे असा हा छोटासा वाटणारा विषय मला वाटतं खूप गहन आहे आणि तो प्रत्येक पार्टिसिपंट त्याला एक विस्तारच चाललेला आहे. त्याला एक मोठा छान वाटतंय ऐकायला. चालेल. आता कोणाला यायचंय, आता कोणाला घ्यायचंय? आणखी कोणाला ज्यांनी रजिस्टर केलं होतं त्यापैकी बरेचसे आपले परफॉर्मन्स झालेले आहेत. कोणाला आणखीन कोणाला परफॉर्म करायची इच्छा आहे का, ज्यांनी रजिस्टर केलं नव्हतं पण त्यांना, किंवा ज्यांनी ऑलरेडी सादर केलंय त्यांच्यापैकी पण सेकंड कोणाला एखादी पुन्हा एकदा सादर करायची असेल? शिकला मॅम पण दिसतायत. हो, आता जस्ट जॉईन झाल्या. त्यांचं येणं एक मस्ट आहे ऑफकोर्स. हो, वी वर मिसिंग यू शशिकला मॅम. तुम्ही आला. तब्येत ठीक नाही, ताप, खूप सर्दी खोकला, आजारीच आहे. खूप दिवस झाले. दोघंही आजारी आम्ही. लवकर बऱ्या व्हा दादा. नाही सांगा तुम्ही काही सादर करणार आहात का मॅम? नाही, आज शक्यच नाही. मी तर आता जस्ट लावला, उठले अंथरुणातनं. अगदीच ठीक नाहीये तब्येत. अच्छा, काही हरकत नाही. मग मला वाटतं दुसरे कोणीतरी जॉईन होईपर्यंत शर्वरी तू तुझं काहीतरी सादरीकरण कर ना. हो, तुला पण ऐकण्यास उत्सुक आहेत सगळे, त्यामुळे तोपर्यंत बाकीच्यांना कोणाला सादर करायचं असेल तर विचार करून ठेवा. आवाज येतो. इनवाईल मी निलेश खडके काही बोलायचंय का तर मला? नाही, सादर करू शकतो पण त्यांचं झाल्यानंतर करू शकतो, काही प्रॉब्लेम चालेल, हरकत नाही. ओके, शुअर. ओके. सो मी एक छोटीशी कविता आहे, म्हणजे ती ऍक्च्युली गाणं आहे पूर्ण फुल फ्लेज. मी मेंटल हेल्थचा विचार मांडला होता आणि मराठीतही करू इच्छिते असं म्हणत होते. त्यापैकी एक नवीन गाणं कम कविता असं म्हणायला हरकत नाही.
तो तुम्ही मनातल्या मनात ताल धरू शकता, कारण इथे मला ऐकू येणार नाही कशी तुम्ही धरला तर, आणि वेगळे वेगळे ताल टाइमलाईनमुळे वेगळे वेगळे ऐकू येतील. सो हिअर वी गो. की हातचं सोडून पळत्याच्या मग मग का पळतय, लागलंय दुखलंय खुपलंय म्हणता म्हणता ते कळवळतय, जखमा साऱ्या ओल्या ताज्या ऐक फळफळतय, कळतय पण वळत नाही कळतय पण वळत नाही, कळतय पण वळत नाही कळतय पण वळत नाही. धन्यवाद. एक झलक होती, एक म्हणजे मेंटल वर मी लिहायचा प्रयत्न करते त्याची. आणि दुसरी एक कविता मी आधी पण सादर केली, काही जणांना आय थिंक ऑलमोस्ट आता बाहेर झाली असेल, आपण पुन्हा नंतर वायवा घेऊन या त्यांचे, त्यांना बाहेर झाले त्यांच्यासाठी, पण ज्यांच्यासाठी नवीन आहे त्यांना पहिल्यांदा ऐकवते. सो मनातला कोपरा, तो नाजूक कोपरा असं म्हणतो आपण, तर माझ्यासाठी एक कोपरा एक व्यक्ती आणि त्यांचा सहवास असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यापैकी एक मी 10th मध्ये असताना एक माझ्या क्लासेसमध्ये टीचर होत्या, शिक्षिका होत्या, आणि त्यांचं नाव होतं स्वाती. आणि त्यांनी माझ्यासाठी खूप केलं होतं, आणि त्या जितक्या अप्रतिम शिक्षिका म्हणून होत्या तितक्याच शी वॉज अ जेम ऑफ अ पर्सन. सो त्यांनी प्रत्येक आमच्या बॅचमेटशी तिचा पर्सनल रॅपो असायचा, तसं माझ्याशी होता. आणि आम्ही एकत्र फिल्म बघायला जायचो, नाटकाला जायचो, म्हणजे ती फॅमिली फ्रेंड झाली होती, मग माझ्या आईशी मैत्री झाली होती, सगळं खूप खुश झालं. आणि 10वी झाल्यानंतर असा एक अनरिटन रूल असायचा की 10वी पास झाल्यानंतर काहीतरी खाऊ किंवा काहीतरी गंमत मिळायची त्या व्यक्तीला. तर मला तिच्याकडनं काहीच आलं नाही, कारण ती भेटायला आली होती, माझं अभिनंदन करायला आली होती, मी काहीच आलं नाही. मी खूप डिसअपॉइंट असं झालं होती की मी हताश झाले, असं कसं स्वातीनेच माझ्यासाठी कसं काय नाही आणलं. आणि ती मला विश करून गेल्यानंतर मी जेव्हा माझ्या फ्रीजवर माझं लक्ष गेलं तेव्हा पाहिलं की माझा हात लागला इथे एक पांढऱ्या रंगाचं पांढऱ्या शुभ्र एन्व्हलप, आणि त्या एन्व्हलप मध्ये त्या क्लासेसची एका वर्षाची फीस त्यांनी पूर्ण मला परत केली. अरे बाप. हा. सो हे माझ्यासाठी तेव्हा मला काही कळलं नव्हतं की काय एक्झॅक्टली झालं आणि किती मोठं ती जेस्चर आहे. इट वॉज नॉट अबाउट द मनी पर से, पण ते इतकं मोठं काहीतरी करून जाणं आणि सहज काही न बोलता एवढं मोठं करून जाणं एखाद्या विद्यार्थीसाठी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि ते मला बऱ्याच वर्षानंतर त्याचं गांभीर्य जाणवलं आणि काय एक्झॅक्टली त्या करून गेल्या ह्याच्यासाठी म्हणते, कारण त्याच्यानंतर त्यांना कॅन्सर आणि फेशियल पॅरालिसिस झाला आणि त्याचं निधन झालं अवघ्या 35. आणि मी त्यांना खूप मिस करत होते. आणि मागच्याच वर्षी मला मला झोप लागेना रात्री, रुटीन दिवस होता पण मला झोप लागत नव्हती आणि मला त्यांची सतत आठवण येत होती. मला त्यांच्याबरोबर घालवलेले क्षण आणि त्यांचे दिवस ते सगळं आठवत होते, नॉस्टॅल्जिक होत होतं, आणि मला खूप भरून आलं आणि मी खूप ओक्साबोक्षी रडत होते. आणि त्याच माझं रडणं थांबलं आणि त्याच्यानंतर मला एक कविता सुचली आणि मी त्यांच्यावरती कविता ती लिहिली. त्याचं नाव होतं नक्षत्र स्वाती. आणि ती जेव्हा मी एका ओपन माईक मध्ये परफॉर्म केली त्याच्यानंतर मला असं झालं की मला पहिल्यांदा ते ग्रीफ कॅरी केलं होतं मी इतके वर्ष, मला जाणवलं आणि मला क्लोजर पण मिळालं त्याचं. ती कविता, त्यांचं नाव स्वाती होतं म्हणून मी नक्षत्र स्वाती असं कवितेचं नाव दिलं. ती ऐकवते. ती मूर्तीने लहान कीर्तीने मोठी, विद्येची ज्योती नक्षत्र स्वाती. तो गुडोळ पायथ्या थिअरमच्या गमती, ऐकता शिकता सगळेच रमती. कठीण विषय ती सोपे करते, माझी ती आवडती शिक्षिका होती. गोड गोंडस चेहरा, मंजूळ ती वाणी, ते स्मित हास्य, ती छोटीशी वेणी, ते पुस्तक, त्या गप्पा, तो थर्मास, ती कॉफी, तो चाव्यांचा गुच्छ, ते हेल्मेट, ती स्कूटी, माझी ती आवडती शिक्षिका होती. गणिताशी माझा 36चा आकडा, फिजिक्स आणि बायोचा डायग्रामही वाटला. ते 10वीचं वर्ष, त्या एक्झाम्स, ती भीती, माझं ते रडणं, इमॅच्युरिटी, हसत मुखाने ती सांभाळत होती, माझी ती आवडती शिक्षिका होती. ती मज्जा, ती मस्ती, ती फेअरवेलची पार्टी, तिच्या घरी जमलेली आम्ही सगळी काढली. होता साऱ्यांचा तिच्याच भोवती, ती जोडलेली नाळ, ती जडलेली नाती. तो एकमेव फोटो काढलेला रात्री, माझी ती आवडती शिक्षिका होती. ते पिक्चरला जाणं, ती नाटकं पाहणं, ती डायलॉग्सवर चर्चा, ती सुचलेलं गाणं, अशा कित्येक दुर्मिळ अनुभूती, असामान्य व्यक्ती ती एकच होती, माझी ती आवडती शिक्षिका होती. ती शेवटची भेट, ती राहिलेली मिठी, ती शेवटची भेट, ती राहिलेली मिठी, त्या असह्य वेदना जीवना अंती, शिष्याला दक्षिणा देण्याची कृती, गुरुची कृपा,
आणि प्रेमाची पावती. शब्द अपुरे कराया स्तुती, माझी ती आवडती शिक्षिका होती. मूर्तीने लहान, कीर्तीने मोठी, विद्येची ज्योती, नक्षत्र स्वाती. धन्यवाद. गुरुची कृपा ह्याच्यासाठी म्हटलं मी, कारण गुरुकृपा त्या क्लासेसचं पण नाव होतं आणि त्या माझ्या गुरु होत्या. अच्छा. नाही, खरंच अंगावर काटा आला शर्वरी, कारण आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये अशी एकतरी शिक्षिका किंवा शिक्षक असतात की जी आपल्याला अगदी आयुष्यभर लक्षात राहतात. आणि त्यामुळे तू जे काही लिहिलंस ते कुठे ना कुठेतरी मी सगळेच रिलेट करू शकलो. कोणीतरी एक टीचर नक्कीच डोळ्यासमोर येऊन गेली आणि वी कॅन, म्हणजे प्रत्येक शब्द आणि शब्द खरा आहे तू लिहिलेला आणि तो अगदी तुझ्या मनातून आलाय हे कळत होतं. त्यामुळे म्हणजे तो अनुभव आहे, ती कविता नाही असं मी म्हणणार. कुठल्याही याच्यातलं फिक्शन एकही वर्ड मी यूज केलेला नाही. अगदी बरोबर. जे जगलं तेच मी लिहायचा प्रयत्न केला, तेच मला. या थँक्यू खूप पेशंटली ऐकल्याबद्दल, प्रेमाने ऐकलं. नाही, पण हे खरं आहे की आपले जे शिक्षक होते त्यावेळेचे ते मला वाटतं आपल्याला वर्गाबाहेर पण बरंच काही शिकवून गेले. लाईफ टाईम त्यांनी आपल्याला लेसन्स दिले. मग त्याची अशी काही पुस्तकांशी निगडीत फार थोड्या गोष्टी होत्या, पण ते लाईफ टाईम आपल्याला बरंच काही शिकवून गेले आणि आपल्याला ते आजही आठवत आहे. ह्याच्यातच मला वाटतं ते जिंकले. त्यामुळे दॅट इज व्हॉट दे वर. छान वाटलं तुझे दोन्ही ऐकायला. थँक्यू. आणि असंच आम्ही 23 तारखेला पण तुझं जे जे ऐकायला ज्यांना मिळणार आहे ते भाग्यवान आहेत असं मला वाटतंय. थँक्यू सो मच. नाही, पण नक्कीच आवर्जून या, कारण आणखीन एक म्हणजे प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करते. हा कार्यक्रम जो माझा स्लो असणार तो विनामूल्य आहे. त्यामुळे असं पण नाही की अरे बापरे हे परवडेल का आपल्याला. संडेचा दिवस आहे, संध्याकाळ आहे आणि विनामूल्य प्रवेश आहे. तुम्हाला जमलं तर प्लीज आवर्जून या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा, कारण माझा शो हे निमित्त आहे, उद्देश हा आहे की मेंटल हेल्थ अवेअरनेस आहे. आपल्याला नंतर वेळ मिळाला तर नक्कीच तुला मेंटल हेल्थ बद्दल मी थोडेसे प्रश्न विचारीन कीर्ती, आय मीन शर्वरी. नक्कीच नक्कीच. आता आपण वळूया निलेशना काहीतरी बोलायचं होतं. तर निलेश, झालं तुम्ही जो विषय कविता तुम्ही घेतली होती शर्वरी मॅमच्या आधी, त्याला तशी एक अत्यार्थाची कविता होती माझ्याकडे, म्हणून मी त्यावेळी ती म्हणणार होतो. आता आपण त्या कवितेत गेलो तर मग काही हरकत नाही. मी आधी सादर केली होती आपल्या या ऑनलाईन ओपन माईकला सादर केली होती एकदा, परत एकदा करतो. ओळखलं तिने मला म्हणून नाव आहे. इतकं अचूक ओळखलं तिने मला, इतकं अचूक ओळखलं तिने मला, असं आजवर कोणी ओळखलंच नव्हतं. इतकं अचूक ओळखलं तिने मला, असं आजवर कोणी ओळखलंच नव्हतं. मान्य केलं हे मी, पण मनोमन प्रत्यक्षात तिच्या दाव्यांना मी फेटाळलंच होतं. मान्य केलं हे मी, पण मनोमन प्रत्यक्षात तिच्या दाव्यांना मी फेटाळलंच होतं. तिने वदले पुरुषी अहंकाराचे काही प्रकार आणि जोडले त्यातले काही माझे. त्या क्षणी जरूर वाटले बुरका फाटला माझा, पण हे स्वतःपाशी मान्य करणं मी टाळलंच होतं. भावनिक होऊन एकदा मी दिली तिला संपूर्ण वैचारिक स्वातंत्र्याची हमी, पण यातही स्वातंत्र्य देण्याच्या हक्कांवरचं हक्क सांगणं माझं तिने ओळखलंच होतं. विश्वासच नात्यांचा श्वास म्हणत मी समूळ नष्ट केल्या तिच्या माझ्या मनातून माझ्याविषयीच्या अनेक शंका. विश्वासच नात्यांचा श्वास म्हणत मी समूळ नष्ट केल्या तिच्या मनातून माझ्याविषयीच्या अनेक शंका, पण तिला ठाऊक होतं माझ्या मनातील शंकेने अनेकदा तिच्या डायरीचं पान चाललंच होतं. मी म्हणालो तू तुझे निवड कपड्यांचे प्रकार आणि रंगही, पण ती पाहत होती हेच तुला शोभेल म्हणत मी मला हवं तेच वस्त्र तिला गुंडाळत होतं. शेवटचं कडून छाती ठोकपणे सांगितलं मी स्त्री पुरुष हे असले भेदभाव मला मान्य नाही. पण तिने जाणलं मी घरकामांना स्त्री म्हणून तिला नकळत जोडलं.
पण तिने जाणलं मी घरकामांना स्त्री म्हणून तिलाच नकळत जोडलं होतं. धन्यवाद. आणि नकळत आपण एका बाजूला असं दाखवतो की आपण या गोष्टींची काळजी घेतो, पण कुठेतरी आपल्या बोलण्यातून किंवा आपल्या वागण्यातून समोरच्या व्यक्तीला समजत असतं की आपण त्याच्यामध्ये आपला पुरुष अहंकार दाखवत असतो. खरी गोष्ट, अगदी बरोबर. कविता होती. अगदी बरोबर. आणि काही दिवसांपूर्वी दिल धडकनो 2 नावाचा एक मूवी आला होता. जस्ट एक प्रसंग सांगतो की त्यामध्ये प्रियंका चोप्राचा, कोणी पाहिला असेल तर त्यांना आठवेल नक्की, की प्रियंका चोप्राचा नवरा जो दाखवलाय तो म्हणतो फरहान अख्तरला की मी तिला, म्हणजे माझ्या घरात हे चालत नाहीये पण तरी मी तिला नोकरी करण्याचा हक्क करून देतोय. हो. किंवा तो म्हणतो की हा हक्क देणारा तू कोण? म्हणजे त्यातही तू तिच्यावरती हक्कच सांगतोय ना. तर तिथून सुचली होती ही कविता. थँक्यू. नाही, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही निलेशजी. कारण वर काही प्रत्येक जण 2 चेहरे घेऊन आपण जसं म्हणतो तसं एक बाहेरच्या जगाला दाखवणारा एक चेहरा असतो, परंतु घरामध्ये तो चेहरा वेगळा असतो आणि तो पुरुषी चेहरा असतो, तो अहंकार असतो आणि तो जिकडे बॉसिंग करायचे तिकडे करतच असतो. त्यामुळे असं आहे आणि ते होपफुली लवकरात लवकर सगळीकडे बदलेल अशी आपण अपेक्षा धरू. निदान याच विषयाला थोडंसं अनुषंगून आहे आणि थोडंफार केतकीजींचा कार्यक्रम जो आहे त्याला अनुषंगून असे 2 शेर आहेत. एक मधला 2 शेर मी ऐकवतो की नद्या धबधबे दऱ्यानी डोंगर हवे कशाला, नद्या धबधबे दऱ्यानी डोंगर हवे कशाला, तू असताना सागर निर्झर हवे कशाला. हा मतला आहे आणि त्याच्यावरती आता जे निलेशजींनी सादर केलं त्याच्यावरती आहे की किती खुबीने घरास माझ्या सावरलेले, किती खुबीने घरास माझ्या सावरलेले, तू असताना बाया नोकर हवे कशाला. आणि केतकीजींच्या विषयाशी संबंधित आहे की तू असताना मला एकटे वाटत नाही, तू असताना मला एकटे वाटत नाही, मनातल्या भवऱ्यांचे डॉक्टर हवे कशाला. नाईस. अगदी. जगदीशजी, तुम्हाला बघायला आम्हाला आवडेल. तुमचा जर तुम्ही कॅमेरा ऑन केलात तर आम्हाला तुमच्याशी नाही, खरंच अगदी मस्त शेर होता तुमचा. त्यामुळे आणि हा विषय नेव्हर एंडिंग आहे. त्यामुळे ह्या विषयावर आपण कितीही बोलू शकतो. आणि स्त्रियांना तर म्हणजे त्यांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर कित्येकदा हिंसा, अपमान, अत्याचार ह्यांनाही सामोरं जावं लागतं. त्यामुळे कधी कधी मला असं वाटतं की त्यांच्या आतली शक्ती जी आहे ती त्यांनी त्याचा वापर करायला पाहिजे. म्हणजे जसं मी मागे लिहिलंही होतं एका कवितेतल्या 4 लाईनी आहेत त्या की विसर न पडावा तिला तिच्यातल्या दुर्गा मातेचा, रक्षक बनून स्वतःच संहार करावा तिने दृष्टांचा, घेणार नाही अग्निकुंडात उडी अपमानित सती आता, घेणार नाही अग्निकुंडात उडी अपमानित सती आता, जगात ह्यापुढे प्रसिद्ध होईल ती बनूनी पार्वती माता. म्हणजे ते आता ते दिवस गेले की ज्या वेळेला तिने अपमान सहन करायचा म्हणून त्या सतीने अग्निकुंडात उडी घेतली होती. आता तिला पार्वती माता बनवूनच प्रसिद्ध व्हायला पाहिजे. तिला दुर्गा मातेचा तिच्यातला जो अंश आहे तो आता तिला त्याचा वापर करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे आणि प्रत्येक टप्प्यावर म्हणजे जसं घरातही गोड बोलून का होईना पण तिच्याकडनं काही कामं करून घेतली जात आहेत. त्यामुळे तिथेही मला वाटतं गरज आहे ह्या सगळ्याची. तर आता कोणी अजून कोणाला काही प्रस्तुत करायचंय का? आणि कोणाचं नाव घ्यायचं राहिलंय असं काही आहे का तुम्ही? कारण कधी कधी ना आपल्याला सगळे पार्टिसिपेट दिसत नाहीत ना. हो. किंवा कोणाला काही परत परफॉर्म करायचं असेल. दीपाजी हात रेज करते. अच्छा. एक कविता सादर करू शकते का अजून? हो ना दीपाजी. आजचा जो विषय आहे तो नाजूक कोपरा. तर म्हणजे माझ्या मुली माझ्यासाठी नाजूक कोपरा आहे, त्यांच्यासाठी एक कविता लिहिली होती तर ती सादर करते. कवितेला सुरुवात करते. माझी लेक. गर्भात उदरी माझ्या तुला धारण केलं ज्या क्षणा,
फुटला तर लगेच माझ्या मनाला मायेचा पान्हा. इवले इवले पाय आणि इवले इवले हात, माझे संपूर्ण विश्व सामावले ह्या इवल्याशा जीवात. तुझं बोलणं, तुझं हसणं, तुझा हट्ट, तुझं रुसणं, हे सगळंच माझ्यासाठी आनंदी पर्व. तुझ्यातच माझा आनंद एकवटलाय सर्व. मोठी कधी झालीस ग, वेळ कळलीच नाही. कसली ग घाई आहे तुला, तुझे हट्ट पुरवण्याची माझी हौस अजून सरलीच नाही. शर्यत लागली होती, लिहा आनंद एका शब्दात. शर्यत लागली होती, लिहा आनंद एका शब्दात. घ्या पाहिजे तितका वेळ आणि हवी ती पुस्तके हातात. त्यांनी शोधली पुस्तके, लावली बुद्धीची कास. मी लिहिले माझी लेख, माझ्यासाठी सर्वात खास. धन्यवाद. अगदी बरोबर. आपली मुलं आपल्यासाठी खासच आहेत आणि कितीही मोठी झाली तरी ती आपल्यासाठी लहानच आहेत. त्यामुळे उगाच मला तर वाटतं जसे मोठे होतात तसे आपल्याला जुने दिवस जास्त आवडतात. आपल्याला ते सगळं आपण मिस करतो. त्यामुळे तो नाजूक कोपरा आयुष्यभर आपल्या बरोबर राहणारच आहे. मोठे झाल्यानंतर ते नाही आवडत, आपण त्यांना लहानसारखा लाड केलेला, पण आपल्याला त्या आठवणी आपण नाही विसरू शकत. म्हणजे आपल्यासाठी ती लहानच असतात नेहमी. बरोबर, अगदी बरोबर. आता आणि ते त्यांचं विश्व सुरू झालेलं आहे. जसे जसे मोठे होतात तसं त्यांचं ते बाहेरच्या जगात त्यांचं वेगळं विश्व तयार करतायत. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी आपल्यापासून दूर होत नाहीत ना, अशी एक आपल्याला भीती असते मनात. नाही होत खरे, पण एक आई म्हणून हो आपल्याला वाटतं. पण त्यांना रिप्लेस नाही कोणी करू शकत. शर्वरी, मीही आपल्या थीमवर काही बोलू शकतो का? हो प्लीज 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 प्लीज. तोपर्यंत दुसरं कोणी जर येत असेल तर आपण बघूया. आणि मयूर जॉईन झालेत परत. मयूर जॉईन झालेत, एक्झॅक्टली. हॅलो, मयूर, हा मयूर, नमस्कार. आवाज येतो सगळ्यांना? हो येतोय मयूर. माफ करा, मी जरा बाईकवर होतो आणि तर त्यामुळे मला रिप्लाय देता आला नाही. आणि बाईकवरती असतानाच मी हा पूर्ण कार्यक्रम ऐकलेला आहे. आणि लिटरली आपला जसा थीम आहे नाजूक कोपरा, मी बाईकच एखाद्या कोपऱ्यावरच थांबवली आहे. आजूबाजूला आवाजही चालू आहे. थँक्यू मयूर, पण प्लीज अशी रिस्क घेऊ नका तुम्ही. प्लीज एका कोपऱ्यात थांबा आणि मी एकदम सुरक्षित कोपऱ्यामध्ये थांबलेलो आहे. मी खास तुम्हाला बोलायसाठीच थांबलेलो आहे. आणि तुम्ही कार्यक्रम सुरू ठेवा. आज काय मला परफॉर्म करता येणार नाही. आय एम सो सॉरी. वी विल मिस यू. येस. आणि डिसायपल फिल्म आठवली मला. त्याच्यात ते ऐकता ऐकता जो बाईक चालवतोय आपला प्रोटॅगनिस्ट, डिसायपल, जर कोणी चैतन्य तामाण्याची फिल्म पाहिली असेल, नसेल पाहिली तर नक्की बघा. मराठी फिल्म आहे. त्यांनी कोर्ट आधी सगळ्यात आधी त्यांची फिल्म होती. त्याच्यानंतर डिसायपल नावाची एक फिल्म केली, ती उपलब्ध होती, आता मला माहित नाही. पण त्याच्यात असा एक सीन आहे जिथे तो ऑडिओ बुक ऐकतोय, ऑडिओ नोट ऐकतोय आणि बाईक चालवतोय. सो तसंच मयूरजींनी तसंच काहीसं केलं, फक्त ऑडिओ बुकच्या ऐवजी इथे बोलपट होतं एवढंच. आपल्याला खूपच आनंद होतोय मयूरजी की तुम्ही आम्हाला ऐकताय. पण तुम्ही सेफ राहा बस. चालवता ऐकू नका. तुम्ही थांबून एका कोपऱ्यात छान तिकडे उभे राहून ऐका. त्यामुळे पण तुम्ही परफॉर्म केलं असतं तर आम्हाला जास्त मजा आली असती, जास्त बरं वाटलं असतं. पण काही हरकत नाही. नेक्स्ट टाइम. तर अपर्णा जी कोणीतरी जॉईन झाल्यात का? अपर्णा तेंडुलकर. हो, पण त्या परफॉर्म करू इच्छितात का अपर्णाजी? तुम्हाला परफॉर्म करायला आवडेल का? परफॉर्म नाही केलं, काही 2 शब्द बोलायचे असतील कार्यक्रमाविषयी तरी तुम्ही बोलू शकता मॅम. नाही ऐकते मी. बर. आणखीन कोणाला काही सादर करायचंय? शीतल, ऑफकोर्स वेलकम टू यू. येस. आणखीन कोणी आहे असं ज्यांना सादर करायची इच्छा आहे किंवा त्यांचं नाव राहिलंय चुकून प्लीज? ओके, कोणी नाही आहे गेस. रेवाला सांगितलं असतं. सो या, ओव्हर टू यू. ओके, तर एक थीम जो आज आपला आहे मनाचा नाजूक कोपरा. तर आपल्याकडे खूप सारे कोपरे आपण बघितले आज, वेगवेगळे पद्धतीचे. तर मी पण लिहिली आहे ह्या थीमवर कविता. तर माझ्या कवितेचं नाव आहे मनाचा कोपरा.
एक कोपरा मनामध्ये ठेवलाय तुझ्यासाठी राखून, एक कोपरा मनामध्ये ठेवलाय तुझ्यासाठी राखून, ये ना कधीतरी बघ त्यात राहून. हे प्रेम आहे की जिव्हाळा नाही रे मला समजत, तुला सुद्धा सांग ना कधीच नाही का ते उमगत. क्षणभराची माया लावून गेलास तू दूर निघून, क्षणभराची माया लावून गेलास तू दूर निघून, फुलपाखरूच जणू ते कसे ठेवावे त्याला धरून. ओंजळभर सुख देऊन आठवणींचे डोंगर देऊन गेलास, ओंजळभर सुख देऊन आठवणींचे डोंगर देऊन गेलास, मनावर सुंदर रंग उमटवून अश्रूंचे सागर देऊन गेलास. आठवणी तुझ्या साठवून मी घेतले माझे डोळे मिटून, आठवणी तुझ्या साठवून मी घेतले माझे डोळे मिटून, मनामधून आता त्या अजिबात नाही जाणार पुसून. तुला सुद्धा नक्की आठवण माझी येत असणार, तुला सुद्धा नक्की आठवण माझी येत असणार, दिवस रात्र नक्की तू स्वप्न माझीच पाहत असणार. भेटशील ना रे नक्की मला पुन्हा परत येऊन, भेटशील ना रे नक्की मला पुन्हा परत येऊन, तेव्हा मात्र मी तुला नाही देणार जाऊन. एक कोपरा मनामध्ये ठेवलाय तुझ्यासाठी राखून, ये ना कधीतरी बघ त्यात राहून. धन्यवाद. खूपच छान, खूप खूप मस्त, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप जितकं छान लिहिलं तितकं छान प्रेझेंटेशन. सगळ्यांच्या मनाचे कोपरे, घराचे कोपरे आज आपण अगदी उलगडून सगळ्यांचे पाहिलं. हो, बघितले आणि त्याच्यावर डिस्कस केलं, त्याच्यावर आपण कविता ऐकल्या, लेख ऐकले. तर मला वाटतं खूप छान वाटलं. एक वेगळा विषय प्रत्येकाने वेगळ्या पद्धतीने हाताळला. तर खरंच मजा आली सगळ्यांचं सगळं ऐकायला. अगदी अगदी प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. सो या आणखीन काही सादर करू इच्छिता शीतल तुम्ही? नाही. ओके. सो आणखीन कोणी बाकीच्यांनी पण काही समाप्ती नाही केली? तर आपण आजचा जो उपक्रम आहे तो थांबवूया. पण खूप अर्थात म्हणजे तुम्हाला थँक्यू म्हणणं मला हे खूप म्हणजे अक्षरशः म्हणजे औपचारिकपणे म्हणत नाही, मनापासून म्हणतं, कारण ते कितीही थँक्यू म्हटलं तरी ते कमी राहतं. कारण हे एक आता जे कुटुंब आपलं झालंय आणि ते फक्त बहरत आहे एव्हरी डे, एव्हरी सिंगल टाइम आपण जेव्हा हे करत असतो. आणि आम्हाला तुमचा प्रतिसाद जेव्हा मिळतो तेव्हा आम्हाला किती हुरूप येतो आणि किती छान वाटतं याचा आम्हाला आम्ही तुम्ही शब्दात सांगू शकणार नाही. मी आणि केतकी नेहमीच कृतज्ञ राहू. आम्ही वी विल बी व्हेरी ऑलवेज व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू. कारण प्रत्येकाचा तुमचा सहवास, तुमचा सहभाग, तुमचं इन्व्हॉल्वमेंट, तुमची पॅशन, तुमचं सपोर्ट, एनकरेजमेंट, काय काय म्हणावं त्याबद्दल. सो ते असंच राहू दे, प्रेम लोक तुमचं असंच राहू दे बोलपट बरोबर. आणि आम्ही अर्थात आता ग्रुप जेव्हा थांबू आता ओपन नाही तेव्हा ग्रुप ओपन करून आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा तुमचे इन्स्टा अकाउंट तुम्हाला शेअर करायचे असतील, वर्क लिंक्स असतील किंवा एकमेकांना फॉलो करा, एकमेकांना कम्युनिटी बिल्ड होऊ दे, स्नोबॉल इफेक्ट होऊ दे त्याचा. आणि नक्की शेअर करा तुमच्या ज्या कविता इथे तुम्ही सादर केल्यात. बाकीचे जे येऊ शकले नाही त्यांनाही ऐकायला, त्यांनाही वाचायला आवडतील. सो नक्कीच हे करा. आपले पुढचे उपक्रम आपण एकदा फक्त पटकन ऐकूया की 4 तारखेला आपण 4 वेळा करतो. ते पण व्हॉट्सअप आणि इन्स्टावरच असतं, त्यामुळे त्याचा तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आलाय गेले 2 महिने जे आम्ही सुरुवात केली असते आणि तसंच आम्हाला पुढेही अपेक्षित आहे. सो प्लीज कंटिन्यू द गुड वर्क. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्थात शो बद्दल तर सांगितलंच आहे असंख्य वेळा, त्यामुळे मी प्लीज प्लीज मनापासून तुम्हाला आवर्जून सांगते की नक्की या. कारण मला तुम्हाला ह्याचा माझा आणखीन एक त्याच्यात स्वार्थ असा आहे की मला तुम्हाला प्रत्यक्षात भेटायचं आहे, एस्पेशली ज्यांना भेटू शकले नाहीये त्यांना, आणि ज्यांना भेटले त्यांना परत पुन्हा भेटायला आवडेल, सतत भेटत राहायला आवडेल. सो त्यानिमित्ताने भेट होईल. सो शो हा एक निमित्त आहे. येत्या 23 मार्चला त्याचे डिटेल्स मी शेअर करेनच. सो नक्की या आणि इतरांनाही सांगा. त्याच बरोबर आणखीन काय होतं बरं, एनिथिंग एल्स दॅट यू वॉन्ट टू ऍड? उद्याचेच जे आहेत ओपन माईक त्याच्याबद्दल पण सांगू इच्छितेस का? येस. आणि उद्या जो आहे येस कोलॅबरेशन आमचं आहे. रीड अ किताब नावाची एक कम्युनिटी आहे, वाचकांची कम्युनिटी, त्यांच्याबरोबर हे आमचं पहिलं कोलॅबरेशन आहे. तर नॅशनल कॉलेज नावाचं एक बँड्राला अतिशय सुंदर असं कॉलेज आहे माझं, पहिलं असोसिएशन त्याचं
झालेला आहे त्यांच्याकडून खूप आधीपासून. सो मी त्यांच्यासाठी एकांकिका वगैरे लिहायचं कधीतरी, आणि आता हा योग परत जुळून आला की आम्ही तिथेच त्यांच्याच कॉलेजमध्ये रीडा किताब बरोबर बोलपटचा एक उपक्रम राबवतो. हा अगेन विनामूल्य आहे, पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस आहे. त्याच्यावर ऑलरेडी आम्हाला प्रचंड भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. पण उद्याही तुम्ही तिथेच या आणि लवकर या, त्यामुळे तुमची नाव आम्ही नोंदवू शकू आणि तुम्हाला ते स्पॉट देऊ शकू. त्याचे डिटेल्स आम्ही शेअर केलेच आहेत. काही जण तुमच्यापैकी त्याच्या ऑलरेडी ग्रुपमध्ये आहात. सो नक्की या. ऑन द स्पॉट सुद्धा आलात तरी तुमचं स्वागत आहे. फक्त वेळेवर या, म्हणजे तुम्हाला संधी मिळू शकेल सादर करण्याची. सो तुमची वाट बघतोय आम्ही उद्या. आणि धन्यवाद सगळ्यांचे. आणि शीतल, थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार तुमचे फॉर डुईंग दिस. मला एक थोडंसं बोलायचं आहे शर्वरी. हो, आज केतकीचं अकाउंट मी लॉग इन केलंय म्हणून आज माझं केतकीचं नाव येतंय. म्हणजे केतकी स्वतः नसली तरी तिचं अस्तित्व आपल्याला जाणवत आहे. डेफिनेटली. त्यामुळे मला एवढंच बोलायचं होतं की बोलपटला मी मला वाटतं झाले बरेच महिने झाले जॉईन करून. प्रत्येक महिन्याला जमतच असं नसतं, पण प्रयत्न असतो की दर महिन्याला आपण अटेंड करू, आपण परफॉर्म करू. आणि आज मला वाटतं ही संधी जी मला मिळाली होस्टिंगची, तीही मला वाटतं आपण 2-3 महिने प्रयत्न करत होतो, पण ते काही कारणाने जमत नव्हतं. तर आज मला ही संधी मिळाली, ती मी खरंच दोघींचेही तुमचे धन्यवाद करते. कारण दडपण होतं पहिल्यांदाच आपण, पण फॉर सम रिझन ते नाहीसं झालं. जसं आपला कार्यक्रम सुरू झाला, तो कम्फर्ट लेवल मला वाटतं देण्याचं श्रेय शर्वरी तुला आणि केतकीला आहे. कारण तुम्ही दोघी इतक्या कम्फर्टेबली माझ्याशी बोललात, किंवा जणू काही आपण फार जुन्या मैत्रिणी असल्यासारखं आपल्याला वाटलं. आणि त्यामुळे मला वाटलं की नाही, आज काही दडपणच नाहीये. देर वॉज नो स्क्रिप्ट, देर वॉज नथिंग. पण इट वेंट आउट सो स्मूथली की छान वाटलं. आणि मला वाटतं प्रत्येक टप्पा आपण एन्जॉय केला, प्रत्येक कविता आपण एन्जॉय केली. त्यामुळे खूप छान वाटलं. जर का काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. पण मला खूप मजा आली आणि सगळ्यांच्या कविता खूपच सुंदर झाल्या. आणि ह्या कार्यक्रमाला तुम्ही आपला अमूल्य वेळ दिलात त्याच्याबद्दल धन्यवाद. मला 1 तास ऐकून घेतलं त्याच्याबद्दलही धन्यवाद. आणि ह्यापुढे पण आपण असेच भेटत राहू. कारण मला ऑनलाईनचाच जास्त ऑप्शन आहे. मी हैदराबादला राहते, त्यामुळे प्रत्येक वेळेला ऑफलाईन मला शक्यच होत नाही. पण ऑनलाईन मी नक्कीच दर महिन्याला प्रयत्न करत असते की हा प्रोग्राम मिस होऊ नये. त्यामुळे थँक्यू वन्स अगेन शर्वरी. थँक्यू सो मच. माय प्लेजर. खूप खूप सुंदररित्या होस्ट केल्याबद्दल सगळ्यांचे. आणि प्रत्येकाने इतक्या सुंदर कविता, तुमचे अनुभव, तुमचे ऍक्च्युली तुम्ही हे खूप एक्सप्रेस करताय म्हटल्यावर आपल्या मनातलं काहीतरी खूप गुपित शेअर केल्यासारखं आहे. आणि तुम्हाला ही सेफ वाटते स्पेस शेअर करण्यासाठी. हातच सगळ्यात अगदी हीच सगळ्यात मोठी गोष्ट. मला काय वाटतं शर्वरी, ज्यावेळेला आपण हा विषय घेतला त्यावेळेला आपल्याला असं वाटलं होतं की कसं काय होईल, किंवा लोकांना त्याचा अर्थ कळेल का, समजेल का, आपल्याला काय. पण ज्या पद्धतीने कविता आल्या, ज्या पद्धतीने लोकांनी विचार केले वेगवेगळ्या दिशेमध्ये, खरोखर इट वॉज मतलब खूपच छान वाटलं ऐकायला. इट वॉज अप्रिसिएटेड. इट वॉज सो ब्युटिफुली त्यांनी त्या कवितेमध्ये, त्यांच्या लेखांमध्ये एवढं मांडलं होतं ते, की खरोखर सुंदर वाटलं, खूप छान वाटलं. त्यामुळे आणि सगळ्या ऑडियन्सना पण मनपूर्वक आभार. थीम तर खूपच सुंदर होती. आणि मी केतकी आणि शर्वरीला तेच बोलत होती की यावेळची थीम खूपच भारी आहे. बरंच काही म्हणजे त्याचं इंटरप्रिटेशन होऊ शकतं. ओपन थीमच हवी होती की ज्याच्यात प्रत्येक जण वेगळा विचार करू शकेल. पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं फार महत्वाचं होतं की काय त्याचा अर्थ. मला वाटतं आय थिंक आम्हाला ते त्याच्यात यश आलं. कारण ज्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांच्या कविता मिळाल्या त्याचा अर्थ प्रश्नच नाही. आणि थँक्यू सो मच. आणि आज ऑडियन्सचे पण विशेष आभार. कारण काही जण ऑडियन्स म्हणून आपल्याला आज लाभले. जसे मयूर आले, अश्विनीच्या आजी, अश्विनी तुझी आजी आहेत आपल्या बरोबर, मी पाहिलं त्यांना. मग अपर्णाजी आल्या, आता बाहेर गेली ती, पण होती ती ऐकत होती, तिला पण बरंच आवडलं. हो, अपर्णाजी आहेत. आणि असे काही जण जे आहेत फक्त ऑडियन्स म्हणून जोडले गेले, जे खूप छान, खूप छान. थँक्यू सो मच. कोणाचं नाव जर राहिलं असेल घ्यायचं तर माफ करा, आणि काही चूक असली तर माफ करा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे सजेशन्स प्लीज आम्हाला व्हॉट्सअपवर कळवा. ग्रुप आपला ओपनच आहे. सो पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि 4 ओळ्यांसकट भेटूच आपण 4 तारखेला व्हॉट्सअपवर. सो थँक्यू व्हेरी मच आणि गुड नाईट.